जहांगीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात, तर दुसऱ्या बाजूला मिस्ट्री बॉलर म्हणून देखील आर्यन यांची ओळख आहे. चला मॅच सुरू करायची आहे. त्विषा अर्जुन 11 टायगर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या टीम कॅप्टनचे ओनरचे नाव होते ना काहीतरी, ते साजद पावशे, ते कुठे लिहिले? एका बाजूला तेजस पाटील साहेब आणि त्याचबरोबर डॉक्टर संदीप पावशे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पंचांचा इशारा येतोय. मॅचच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. आर्यन यांच्या हातामध्ये चेंडू देखील पाहायला मिळतोय. स्ट्राइकवर आकाश जहांगीर, नॉन स्ट्राइकला ओमी केनी. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय आणि हातातही जाऊन बसलाय. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर आली आहे. बॉल थोडासा पुढे केला होता. कर्णधाराची रणनीती यशस्वी झाली आहे, कारण महत्वाचा बॅटरच बाद केलाय. आर्यनच्या हातात पहिली ओव्हर देण्याचा हा निर्णय होता, तो मात्र यशस्वी झालाय. आकाश जहांगीरने कॅच पकडली आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने खेळायला गेले, टायमिंग नाही झालं आणि तिकडे या भावमुद्रा आकाश यांच्या पाहायला मिळत आहेत. मी काय केलंय, मी काय चुकी केली? चुकीला माफी नाहीये. बाद व्हावं लागेल, पॅव्हेलियन मध्ये देखील जावं लागेल. चांगले फलंदाज आहेत, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर आउट होत आहेत. थोडीशी गती कमी होती, परंतु बॉल पुढे होता, त्याच्यामुळे हे टायमिंग नाही होऊ शकलं. आकाश बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट आली आहे खरी, आणि आता वन डाऊन पोझिशनला मैदानाच्या आतमध्ये निमिष रेडकर यांना पाठवलं जात आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये नुकतीच पुण्याच्या स्पर्धेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर बांद्र्याच्याही स्पर्धेत निमिष रेडकर यांनी चांगली बॅटिंग केली होती. दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निमिष रेडकर घाटकोपरचे खेळाडू आहेत, बटवाडीसाठी खूप चांगले क्रिकेट खेळलंय. दाखल होतात मैदानाच्या दिशेने ओमी केनी त्यांच्या जोडीला आपल्या पाहायला मिळत आहेत. त्विषा अर्जुन 11 टायगर. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आल्यानंतर या डावाला कुणाला तरी सावरावं देखील लागणार आहे. निमिष रेडकर आणि ओमी केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 8 ओव्हरची मॅच आहे, मॅच मोठी आहे. रबर बॉलच्या या पावसाळी क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. कधी पाऊस, कधी कोरडं वातावरण, कधी चिखल, कधी पाणी, या सगळ्यांमधून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. कोणतंही कारण देता येणार नाहीये कितीही पाऊस पडला तरी, कारण हे क्रिकेटच पावसाळी आहे. स्ट्राइकवर निमिष रेडकर येताना पाहायला मिळतात आपल्याला. आर्यनचा हा बॉल थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता. बॉल स्वैर जातोय, व्हाईट बॉल. पंचांनी मात्र आपले हात फैलावलेत. धावसंख्येला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. निमिषसाठी पहिलाच बॉल थोडासा वेगात केला. यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात दिशा मात्र थोडीशी बाजूला गेली आणि त्याच्यामुळे एक धाव तर इकडे आलेली आहे. 8 षटकांचा हा सामना. पाहूया कोणता संघ गाजवणार, कोणता संघ जिंकणार. आज ही मानाची स्पर्धा, ऑक्शन बेस स्पर्धा होताना पाहायला मिळाली आहे. प्रत्येक खेळाडूसाठी मात्र महत्त्वपूर्ण राहिलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. चांगले मातब्बर संघ बनले गेले. या वेळेला फुलटॉस केलाय, त्याला ऑन साईडला खेळले निमेश. तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या आणखी एक धावाने पुढे जाईल. मुझम्मिल आले तिकडे बॉल अडवत आहेत. विविध विभागातील खेळाडू एका संघामध्ये येताना पाहायला मिळाले. पालघरचे खेळाडू पाहायला मिळाले, मुंबईचे खेळाडू पाहायला मिळाले, ठाणे जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळाले, रायगडचे खेळाडू पाहायला मिळाले आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर पाहिलं तर पुण्याचे खेळाडू देखील पाहायला मिळाले, सोलापूरचे खेळाडू देखील पाहायला मिळाले, नाशिकचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. विविध ठिकाणावरून आलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले आपल्याला. ओमकार केणी चर्चेत आहे हे नाव. मागील 2 हंगामापासून सातत्यपूर्ण परफॉर्मन्स देखील त्यांचा राहिला आहे. आज मात्र एक मोठी वेगळी भूमिका देखील निभवायची आहे. डावाला आकारही द्यायचा आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळपट्टीवर देखील थांबवायचं आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलण्यात यशस्वी राहिले. गवतात वेग मंदावला चेंडूचा. आले त्या ठिकाणी फिल्डर अतिशय जलद गतीने मंगेश वैती, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे. थोडासा दबाव आहे, त्याचं कारण आहे की पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी संयमाने देखील बॅटिंग होताना पाहायला मिळते.
परंतु या मैदानात मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पाठलाग होताना पाहायला मिळालाय. दीपू माळी यांनी टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतला या ठिकाणी बॅटिंग करण्याचा. आर्यन भोईर पुन्हा एकदा ओ बॅटच्या पट्ट्यातच नाही आलाय. फुलटॉस बॉल, त्याचा अंदाज नाही आला. गती कमी होती त्याचाही अंदाज या ठिकाणी नाही आला आणि एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यनच्या गोलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे. शेवटच्या षणी अगदी तो खाली आला आणि गती कमी असल्या कारणाने मात्र हा यष्टीरक्षकांच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिले षटक सुरू आहे. धावसंख्या 3 झाली आहे. निमिष रेडकर यावेळेला वेगात बॉल केलाय. हा बॉल देखील थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिलाय. मुझम्मिल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 8 षटकांची ही मॅच आहे. एक वेगळीच मजा असते पावसाळ्यातलं ज्या वेळेला क्रिकेट असतं. ओले चिंब करणारं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, गवतातील क्रिकेट, कधी घसरणं, कधी पडणं, पडता पडता पुन्हा उभं राहणं, पावसातलं क्रिकेट, ओले चिंब करणारं आणि प्रेक्षक सुद्धा ओले चिंब होऊन जातात हे क्रिकेट पाहत असताना. असं हे पावसाळी क्रिकेट आपल्या सगळ्यांचंच आवडीचं आहे. वेगात बॉल टाकलाय. अडवला सुद्धा जातोय. खूप चांगली बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. व्ही लायन्ससाठी आर्यनने केलेली अप्रतिम कामगिरी. परंतु 8 ओव्हरचा सामना चढ उतार पाहायला मिळणार आहे. तसे बरेच काही ताई पॅकर्स देखील चांगले खेळली परंतु थोडेसे वरचढ होताना पाहायला मिळाले इकडे. ते म्हणजे पवन केने आणि जबरदस्त कामगिरी करत असताना MUCCने बाजी मारली आहे. इम्रोज बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड क्षमता असणारा हा गोलंदाज ठाण्याच्या महागिरीचा गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. निमेश यांच्यासाठी गोलंदाजी करतील. चौपतीला जर पाहिलं तर पाहायला मिळतात आपल्याला ओमी केणी, निमेश रेडकर, इम्रोज खान. वैविध्यता, गती परिवर्तन, बॉलला टर्न करणं, कट करणं हे त्यांच्या गोलंदाजीचा मूळ स्वभाव पाहायला मिळतो. समोर निमेश रेडकर आहेत. वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवर केला होता आणि इकडे धाव तर घेतली गेली आहे. एक आणि दुसऱ्या धावेचा थ्रो चुकीचा होता आणि त्याच्यामुळे इकडे धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल म्हणजे 3 धावा एकंदरीत इकडे येतील. मॅच सुरू होते. निमिष रेडकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला ओमी केनी पाहायला मिळत आहेत. हा कमी वजनाचा असणारा बॉल कंट्रोल करणं, योग्य टप्प्यावर टाकणं तेवढं सोपं नाही आहे. कधी कधी थोडासा ओला झाल्यानंतर हातातून सटकतो देखील. पुन्हा एकदा इम्रोज. निमिष यांच्यासाठी 7 धावा धावफलकावर. 1 ओव्हर संपलेली आहे. या वेळेला थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील जात होता, त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं आणि बॅटच्या कडेला बॉल लागला. 1 धाव मात्र नाही रोखू शकले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 9 धावा धावफलकावर आहेत. त्रिशा अर्जुन 11 टायगर हा संघ आपल्याला एका बाजूला 8 धावा 8 धावा धावफलकावर आहेत. माफ करा. 70-70 स्पोर्ट्सची पहिली पावसाळी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यानंतर मान्सून ब्लास्ट येणार आहे. रबर बॉल क्रिकेट कार्निवल आपल्या भेटीला येणार आहे. अशा 2 मोठ्या स्पर्धा, अयोध्या त्यानंतर अयोध्याची स्पर्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारत कप पाहायला मिळेल, ग्रामीण धमाका बिग बॅश पाहायला मिळेल. वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि तिकडे देखील धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. अचूक मारा या ठिकाणी, म्हणजे ती हात खोलण्याची संधी आहे ना, ती अजूनही दिली गेलेली नाहीये. पायावर आदळतोय बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 9 वर जाते. भिवंडीचं हे मानकोलीचं मैदान सुद्धा 12 महिने क्रिकेट सुरू असणारं मैदान पाहायला मिळतं. बऱ्याच स्पर्धा या मैदानामध्ये होतात. वर्तुळाकार मैदान पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना देखील बसण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं हे मैदान.
हा बॉल देखील थोडासा पुढे केलाय, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न केलाय. निमिष मात्र थोडीशी बीट होताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. वातावरण सुख असणं दोघांसाठी देखील महत्त्वाचं आहे. निमिष यांना देखील आता बॅटिंग करावी लागणार आहे. टॅलेंट आहे ते दाखवावं लागेल. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळतात. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर कटर खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला. भल्या भल्या फलंदाजांना हा त्यांचा लेग कटर कळत नाही आणि इकडे थोडासा बॉल बाहेर काढलाय. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 9 वरच थांबलेली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. आणखीन एक पुन्हा एकदा तेच टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, बॉल केतन मात्र यांच्या हातात जातोय. एकाच टप्प्यावरून कमी अधिक प्रमाणात बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. इम्रोज भारतीय टेनिस क्रिकेटमधील मातब्बर गोलंदाजांच्या यादीमध्ये हे नाव का आहे? पहिल्या पर्वाची मालिकावीराची मोटरसायकल धमाका बिग बॅश पहिली बिग बॅश मध्ये मिळवला होता. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. आता निमेश यांचं टायमिंग या ठिकाणी पाहूया. आणि बॉल पुन्हा एकदा वाऱ्याने असं वाटलं होतं बाहेर चालला, आतमध्ये आला आणि एक करण मोरे तिकडे होते. पकडली गेली कॅच. विकेट येताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 9. थोडासा दबाव निर्माण केलाय, त्याचं कारण आहे इम्रोजने अप्रतिम षटक टाकलं. थोडंसं स्वतःला त्या ठिकाणी सावरलं सुद्धा. चिखलात थोडेसे घसरले होते कारण हाई बॉल जर पाहिलं तर हा थोडासा जास्त बाहेर टाकला होता. निमेश यांनी खेळा खरा परंतु जास्त उंचीवर गेला आणि त्याच्यामुळे कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. एक अफलातून षटक तिकडे येताना पाहायला मिळालं. हे षटक जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आली आहे. म्हणजे थोडासा दबाव व्ही लायन्सने पहिल्या 2 ओव्हरमध्ये निर्माण केला आहे. परंतु तुषार अर्जुन 11 टायगरला कमबॅक आता करावं लागणार आहे. या ठिकाणी त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजी करावी लागणार आहे. ओमकार केणी आणि दीपेश माळी दीपू टीमचे कॅप्टन आहेत. या मैदानाचा पुरेपूर अंदाज असणारा खेळाडू आहे आणि पावसाळी क्रिकेट हे सुद्धा दीपू यांचं आवडीचं क्रिकेट आहे. आज घरच्या मैदानावर खेळायचं आहे. अजूनही 6 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला केतन मात्रे, मुजम्मिल खान, मंगेश वैती, श्रेयस कदम, उमर खान, त्याचबरोबर करण मोरे, आकाश चिंदारिया ही बॅटिंग लाईनअप देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि के सानप देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. वेगवान बॉल टाकलाय. खोलवा टप्प्याचा मारा सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. बॉल जास्त लांब नाही जात आहे. धीरज येत आहेत तिकडे आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जाईल. या आर्यन यांच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य म्हणजे बॉल रिलीज करताना एक मोठी जंप मारतात. बॉल रिलीज करताना थोडासा वेळ घेतात आणि त्यानंतर कधी कमी गतीने तर कधी जास्त गतीने. हे गती परिवर्तन बऱ्याचदा रीड होताना पाहायला मिळत नाही. हे वेगळेपण आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये. आर्यन दीपूसाठी यावेळेला गती कमी केली. बॉलला थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इकडे घोषित केला जातोय पंचांकरवी आणि या व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. गेली 2 दिवस मनमुराद आनंद प्रेक्षकांनी या स्पर्धेचा घेतला. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोन्ही दिवस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यूट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर मिळाला. आजही तो मिळतोय. योग्य बॉल आहे. योग्य बॉल खेळवला जातोय. हा जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल झालाय. योग्य निर्णय या ठिकाणी संघनायक म्हणून यष्टीरक्षक म्हणून केतन म्हात्रे आहेत. जवळून या बाबी ते पाहतात देखील. हा कमी गतीचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर वळण देखील पाहायला मिळालं. बॅटचा फ्लो अधिक वेगात होता परंतु आर्यन यांचा बॉल खूप कमी वेगाने येताना पाहायला मिळाला. बॅट निघून गेली आणि त्यानंतर बॉल आलाय. बॉलला टर्नही खूप मोठा होता
आर्यन आता मात्र अधिराज्य गाजू लागलेले आहेत, पोटांच्या तालावर मात्र नाचू लागलेले आहेत. दीपू वेग या वेळेला पाहिला मिळाला. मागे बॉल कमी गतीने, हा बॉल जास्त गतीने. हे व्हेरिएशन पहा. रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा या गोलंदाजाच्या गोलंदाजीची चर्चा होताना पाहायला मिळते. धावसंख्या 11वर स्थिरावलेली आहे. दबाव तर कायम आहे, कारण दोन्ही बाजूने म्हणजे ज्या वेळेला वातावरण बदललं ना, बऱ्याचदा असं होतं की ज्या वेळेला खेळपट्टी ओली असते, बॉल ओला असतो, पिचिंग लांब लांब पिचिंग करणाऱ्या बॉलर्सला आमंत्रित करण्यात येतं. आणि ज्या वेळेला मात्र खेळपट्टी सुकी असते, बॉल सुका असतो, त्यावेळेला कटर्स, स्पिनर्स यांचाही वापर केला जातो. कमी गतीने बॉल समोर खेळलाय. ओमी केनी यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळेल. कमी गतीच्या बॉलचा अंदाजही घेतला आणि बॉल समोरच्या दिशेने पाठवला 4 धावांसाठी. तर कोरडं वातावरण असल्यानंतर स्पिनर्स, कटर्स यांचा वापर जास्त होतो, कारण या बॉलला टर्न सुद्धा जास्त आहे. आता मात्र अंदाज घेतला, खूप प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध बॉलरच्या अगदी बाजूने या बॉलला समोर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला ओमी यांचा. या बॉलची आणखीन एक वैशिष्ट्य आहे, अगदी बॉलरच्या डोक्यावरून खेळलाय की या क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. एखादं षटक सुद्धा मोठं आलं ना, सामन्याचं पारडं बदललं जातं. तिसरी ओव्हर सुरू आहे, 15 धावा. अजूनही दबाव थोडासा आहे, त्याला हटवावं लागेल, कारण तिसरी ओव्हर सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. आर्यन भोईर पुन्हा एकदा 5 चेंडू या षटकामधील पाहायला मिळाले. 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एक चौकार आलाय करा. आणि बॅट आता ओमकार केनी यांची देखील बोलायला लागली. आत्मविश्वास मिळतो. तुमच्या बॅटमधून एखाद दुसरा चांगला फटका आला तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास दुणावला जातो, आणि तो आत्मविश्वास दुणावला असेल ओमकार यांचा देखील, कारण प्रत्येक मैदानात वातावरणानुसार, खेळपट्टीनुसार, बॉलनुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं, त्याचा अंदाज घ्यावा लागतो आणि त्याच्यानुसार क्रिकेट खेळायचं देखील असतं. यावेळेला आणखीन एक चांगला फटका दिशा कव्हर्सला. वाह, दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. आणि आता वेग आणि बॉलही थोडासा पुढे आला, त्याचाच फायदा घेत असताना बॉलला 4 धावांमध्ये पाठवलं. खूप सुंदर फुटवर्कही ओमकार केनी यांचं पाहायला मिळालं. पुढे आला हा बॉल आणि त्याला योग्य दिशा देण्याचं काम केलं. हा बॉल जास्त वेगात सुद्धा, टेनिस बॉलच्या तुलनेत जास्त वेगात जातो हा बॉल, आणि गवतामधून सुद्धा तो जास्त वेगात धावतो. आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 19 हे षटक, आणि या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर आले 2 चौकार लगातारचे. कुठेतरी ओमकार केनी यांचा आत्मविश्वास वाढवणारे असतील. 3 ओव्हर नंतर 19. कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जायचं याची चर्चा त्या ठिकाणी होते. मंगेश वैती, उमर खान, केतन हे सगळे आपला अनुभव या ठिकाणी शेअर करतात एकमेकांशी. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले अनिकेत सानप. अंधेरी DN नगरचा हा फिरकीचा जादूगर, टेनिस क्रिकेट विश्वातील भारतातील आघाडीचे गोलंदाज म्हणून त्यांचं नाव आहे, आणि बॉलला हातात भर वळवण्याची क्षमता आहे. पाहूया गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात अनिकेत सानप. अंधेरीचा जादूगर गोलंदाजीसाठी, त्याचबरोबर जर पाहिलं तर मानकोलीचे सिक्सर किंग बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. आणि जोडीला जर पाहिलं तर सातत्यपूर्ण कामगिरी करणारे ऐरोली, दिवा, कोळीवाडा, नवी मुंबईचे बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावर आहे. 70 स्पोर्ट्सवर आताही खूप मोठे प्रेक्षक आहेत, त्यांचंही देखील स्वागत असणार आहे. दीपेश माळी, अनिकेत सानप. आणि हे व्यावसायिक क्रिकेट आहे, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावं लागतं. कोणत्याही मैदानासाठी, खेळपट्टीसाठी, कधी मातीची खेळपट्टी कधी मिळते, कधी सिमेंटची खेळपट्टी मिळते, कधी गवताची खेळपट्टी मिळते. तर आमच्याकडे मुंबईला कधी कधी जर पाहिलं तर डांबरी रस्त्यावरचं देखील क्रिकेट असतं. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, अगदी आवाक्यात होता आणि त्याला मात्र सीमारेषा पार पाठवलाय. पंचांचा इशारा येतोय, नो बॉलचा सुद्धा षटकार आलाय. मोठा स्ट्रोक आलाय. पहिल्याच बॉलवर दीपू यांची बॅट देखील बोलायला सुरुवात झाली आहे. हा बॉल थोडासा पुढे होता, त्याचा फायदा या ठिकाणी दीपू यांनी घेतला आणि बॉलला आकाश दाखवलं. धावसंख्या 23 वर जाईल.
यस, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एकंदरीत 26 धावा धावफलकावर. अनिकेत सानप समोर दीपू माळी. कमबॅक करावं लागेल. अनिकेत त्यासाठी देखील ओळखले जातात. बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलंय. वेगात बॉल टाकला, ऑप्शनच्या बाहेर टाकला. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय आणि या वाईटने धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं मी ते पुन्हा एकदा 27 धावा धावफलकावर आहेत. वेग आणि थोडासा टर्न होता आणि त्याच्यामुळे वाईट बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा अनिकेत सानप समोर दीपू माळी. हा बॉल वळवलाय, चांगल्या ठिकाणावरून वळवलाय, मोठा वळवलाय, मोठा टर्न पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल होता परंतु अनिकेत सानप देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. मागील 15 वर्ष त्यांच्याही गोलंदाजीची गरगर 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 फिरणारी गोलंदाजी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. काय टॅलेंट आहे जगाने पाहिलंय. बॉल जरी रबराचा असेल त्याला देखील वळवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिकेत सानप. मोठा टर्न पाहायला मिळाला होता. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झालाय परंतु एका हाताने शेवटी खेळण्याचा प्रयत्न झाला फाईनल क्षेत्रात परंतु तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतात. अनिकेत सानप बॉलला वळवतायत. फलंदाजापेक्षा गोलंदाजाचं थोडंसं कठोर असतं. 3-4 मॅच तुम्ही चांगली बॉलिंग करा, एका मॅचमध्ये खराब बॉलिंग टाका, तुम्ही टिकेचे धनी होता. त्याच्या उलट बॅटर यांचं असतं. हा बॉल पुढे केलाय आणि समोरच्या दिशेने मात्र खेळला जातोय ओमकार केणी यांच्या बॅटमधून. षटकार, चांगला स्ट्रोक पुढे केला होता, त्याचा फायदा इकडे घेतला ओमकार यांनी. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका समोरच्या दिशेने ओव्हर पिच केला आणि त्याचाच फायदा घेत असताना हेलिकॉप्टर खेळला. 34 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी चौथं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. अनिकेत सानप काही बॉल चांगले वळवले परंतु काही बॉल जे पुढे टाकले त्याच्यावर बॉल मात्र सीमारेषच्या पार देखील गेलेले आहेत. 34 धावा, हळूहळू ही धावसंख्या बनू लागली आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, तिकडे फिल्डर यायच्या अगोदर बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. याही वेळेला थोडेसे बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका खेळताना पाहायला मिळाले ओमकार केणी. अनिकेत सानप यांचा हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा लांबून फिरवला परंतु ओमकार त्याच्यासाठी देखील रेडी राहिले. बॅकफुटला जात असताना आतमध्ये येणाऱ्या या बॉलला कव्हर्सच्या दिशेने पाठवलं 6 धावांसाठी. चांगला फटका. अजून एक सिक्सर येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावा आता बनू लागलेल्या आहेत. दीपेश हे देखील चांगल्या लयमध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मते एक प्रेक्षक आहेत, त्यांनी कॅच पकडली आहे, त्यांचंही कौतुक. चाळीस धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4. अनिकेत सानप उलटा दुसरा टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळणे, बाहेर जाणारा चेंडू त्यांच्यासाठी प्रस्तुत केला. हे व्हेरिएशन आहे अनिकेत यांच्याकडे आणि खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे फक्त बॉलला ढकलण्यापासून पर्याय नव्हता ओमी यांच्याकडे आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावांवर. चढ उतार होणारच आहेत. या 3ही दिवस धावा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या मान्सून सुपर सिरीजमध्ये. यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल वळतोय, वाईट बॉल मात्र पंच घोषित करतात. मोठा टर्न पाहायला मिळाला, एवढा मोठा की बॉल वाईट गेलाय. थोडासा बाहेरून टर्न करण्याचा प्रयत्न होता अनिकेत यांचा. आता यावेळेला लांबून टर्न करण्याचा प्रयत्न परंतु दीपू यांनी बाजूच्या टेकडीच्या दिशेनेच बॉल पाठवलाय, खूप लांबवर मारलाय. हा फटका सिक्सर येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीने आलेली आहे. 48 धावा धावफलकावर. 3 ओव्हरमध्ये थोडंसं स्ट्रगल होतं. 3 ओव्हरमध्ये 19च धावा होत्या. या ओव्हरमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर धावा आल्या आणि त्याच्यामुळे आता एक मोठा
मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, कारण आता बऱ्यापैकी 4 ओव्हर तुमच्याकडे अजूनही आहेत आणि 48 पर्यंत पोहोचलेत. येणाऱ्या कालावधीमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये मान्सून ब्लास्ट येते आपल्या भेटीला. 3 लाख 1.5 लाख 75,000 असे पुरस्कार असणारी 12 संघ असणारे आणि त्याचबरोबर 12-12 ओव्हरच्या मॅचेस पाहिलं एक वेगळीच मजा येते आणि फायनलला ओव्हर आणखी देखील वाढतात. त्याच्यामुळे या स्पर्धेची देखील एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात ही स्पर्धा आपल्या भेटीला 17 जुलै ते 20 जुलै या कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये देखील बलाढ्य संघ, त्याचे ग्राफिक्स या ठिकाणी आपण पाहतोय, त्याचंही वर्णन काही क्षणात जरूर करू. जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ओमकार केणी हळूहळू बॅट बोलू लागली आहे. 24 वर खेळतायत ते. लोअर फुल टॉस बॉल, गती कमी होती परंतु यावेळेला स्ट्रोक खेळला आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय ओमकार यांनी. डेंजर एंडला ते स्वतः होते, कॉल दिलाय. हो, ही होऊ शकते, हा आत्मविश्वास होता आणि तिकडे 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि त्विषा अर्जुन 11 टायगर 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरमध्ये 19 वर थांबली होती धावसंख्या आणि त्यानंतर ह्या धावसंख्येला आकार मिळतोय. फुलटॉस बॉलला 2 धावांमध्ये परावर्तित केलं या ठिकाणी ओमकार केणी यांनी. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास या खेळाला पाहत राहायचा असा खेळ आहे. यावेळेला समोर हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर ओमकार केणी खूप चांगला स्ट्रोक इकडे खेळताना पाहायला मिळाले. वाट पाहत होते कधी चूक करतायत या ठिकाणी इम्रोजने केला पुढे बॉल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं ओमकार केणी यांच्या बॅटमधून निघालेला फटका हा हेलिकॉप्टरचा 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. हळूहळू ही पारी या ठिकाणी रंगात येऊ लागलेली आहे. थोडासा वेळ घेतात ओमकार केणी यांच्या बॅटिंगचा एक वेगळा स्वभाव आहे. थोडासा वेळ घेतात आल्यानंतर आणि एकदा वेळ घेतला स्थिर स्थावर झाले की त्यानंतर या खेळाडूचा बॅटिंगचा पाहण्याचाच देखील एक वेगळा आनंद असतो. 56 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला देखील फटका चांगला खेळलाय. पाहूया सीमारेषेच्या दिशेने बॉल निघाला देखील आहे. एक धाव तिकडे घेतली जाते. फिल्डर येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न, शेवटी पायाने अडवला आर्यन यांनी बॉल आणि तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जातील. ओमकार पोचतायत 34 धावांवर आणि टीम देखील जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 58 धावांवर टीम देखील जाताना पाहायला मिळते. ह्याच गतीने धावा येत राहिल्या तर 100 पार होऊ शकते, परंतु टीमलाही माहिती आहे नुसतं 100च्या पार जाऊन जमणार नाही, त्याच्यापुढे अधिक धावा देखील लागतील. पाहूया काय होईल, कारण 8 ओव्हरची मॅच आहे. जास्त ओव्हरच्या मॅचेसला देखील एक आता वेगळी मजा येऊ लागलेली आहे. आणखीन एक बिग हिट, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट हातात थोडीशी फिरली आणि ओमकार यांचं देखील संरक्षण होतं ना ते आता भेदलं. इकडे म्हणेल मी चूक करायला भाग पाडलं, मनामध्ये लालसा निर्माण झाली पुढे असणाऱ्या या बॉलला कुठेतरी समोरच्या दिशेने फेकून द्यायचं, परंतु हातात थोडीशी बॅट फिरली आणि स्ट्रोक जर पाहिलं तर थोडासा कव्हरच्या दिशेने फिरला आणि तिकडे विकेट येताना पाहिलं मिळते. आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली परंतु डाव अर्धावट टाकलाय. 34 धावांवर ओमकार आउट होत आहेत. मुझम्मिलने चांगली कॅच पकडली, बराच वेळ होता ही कॅच पकडण्यासाठी, परंतु डावाला आकार देण्याची भूमिका मात्र थोडीशी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 मार्गस्थ असताना इम्रोज खान यांचं षटक सुरू आहे आणि हा प्रमुख अडसर होता ज्यावेळेला ओमकार मैदानाच्या आतमध्ये असतात. आता बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अजय पाटील, बरोडीचा स्टार खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटचे देखील धडे गिरवलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात बरोडीचे अजय पाटील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. याच परिसरातून खेळाडू येतात. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर भिवंडी परिसरातील सध्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ठाण्याचे बॉलर आहेत श्रेयस कदम, यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक देखील सातत्याने बदलले जात आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे आज क्षेत्ररक्षणात काल जी एक दुखापत झाली होती ती सुद्धा चर्चेचा विषय झाला होता, परंतु हे सगळं विसरून टीमची गरज म्हणून मैदानात यावं लागतं आणि मैदानात आलेत श्रेयस कदम.
अजय पाटील, दीपू माळी. दीपू 14 वर खेळतायत. अजय पाटील आले 58 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. 8 षटकांची ही लढत आहे. लोअर फुल टॉस, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे घेतली आहे. करण आलेत आणि त्याचबरोबर आर्यनही आलेत. 1 धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 59 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ असताना मान्सून सुपर सिरीज चर्चा राहिली या स्पर्धेच्या ऑक्शन सोहळ्याची आणि तिथून सुरू झाला प्रवास. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेही नसतील, ते सुद्धा म्हणत असतील यार पुढल्या वर्षी भरायला पाहिजे. यस, माघारी परतावं लागतंय. इम्रोज यांचं हे षटक खूपच महत्त्वपूर्ण राहिलं आणि आता दीपू एक मोठा स्ट्रोक खेळायला गेले खरा, परंतु तो प्रयत्न इकडे फसला. बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टांच्या पाठीमागे एवढ्या जवळ सोपं नाहीये कॅच घेणं आणि श्रेयसने तो कारनामा केलाय. विकेट आली दीपू माळी यांची. आणखीन एक धक्का बसतोय. 14 धावा त्यांनी केल्या आणि 5वा धक्का या ठिकाणी. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळायचं होतं मिड विकेटच्या दिशेने आणि काय सेलिब्रेशन श्रेयसचं. आनंद मिळतो ज्यावेळेला आपण एफर्ट्स एवढे जवळ करतो ना श्रेयसकडे. ते श्रेयस यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र न मावणारा होता. क्रिकेट बदलतं. तेच पहा, ओली विकेट, ओला बॉल असताना किपरला कुठे उभं राहावं लागायचं. जेवढी लांबीची खेळपट्टी आहे तेवढ्या लांब ते किपर उभं राहायचे आणि जसं वातावरण बदललं, कोरडं ठणठणीत झालं, किपर क्लोज झाले. आता आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहिलं मिळाली खरी. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि ओव्हर जर पाहिलं तर इकडे 5 झालेले आहेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा कराव्या लागतील. 59 झालेले आहेत आणि 3 ओव्हर बाकी आहेत म्हणजे अजूनही याही पुढे 51 धावा बनू शकतात. ज्या पद्धतीने आम्ही पहिल्या दिवसापासून धावा पाहतोय आणि 110 पर्यंतचं जरी टार्गेट असेल तेही महत्त्वाचं असू शकतं. सचिन काटकर आलेत मुंबईच्या माहुल अंबापाडाचे खेळाडू मैदानाच्या दिशेने, तर धीरज भोईर यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. धारावीच्या देखील नावाची चर्चा ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने होते आणि मग यावर्षी धारावीच्या बरेच खेळ, मग भावेश नाईक चर्चेत आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी भोईर चर्चेत आहेत. सचिन नाईक चांगले चर्चेत आले. ओव्हर 40ची सिरीज घेतली होती बाईक आणि धीरज सुद्धा. तीन ओव्हर शेवटच्या बाकी आहेत. डावाला आकार द्यायचा आहे. अजयला ती कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन काटकर आलेत. या दोघांनी मिळून ती कामगिरी मात्र सध्या या ठिकाणी करायची आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये धमाका बिग बॅश आपल्याला भेटीला येते आणि ती सुद्धा अयोध्यामध्ये धमाका बिग बॅश आपल्या भेटीला येणार आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेची उत्कंठ असणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही स्पर्धा 10 लाखाचा पहिला पुरस्कार, 5 लाखाचा दुसरा पुरस्कार. अयोध्या धमाका बिग बॅश सिरीजचा आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि हेमंतजी बनियाल साहेब प्रस्तुत भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप, जे मात्र महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणावा लागेल 70-70 स्पोर्ट्सचा. 15 लाख आणि 10 लाखाचा पुरस्कार. NB फोर्ट्स फाउंडेशनचं देखील सहकार्य असणार आहे. धीरजची सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट टाकला जातोय. 17 बॉल आहेत. अजूनही बॉलला टर्न केलाय, बाहेर टर्न केलाय धीरज. अजय पाटील एकाने बॅटिंग करायची तर एकाने त्याचं उत्तर सुद्धा गोलंदाजीने द्यायचंय. यावेळेला वेगळं करायला गेले, रिव्हर्स खेळायला गेले, बॉलर सुद्धा वेगळंच काहीतरी करायला गेले. बॉलला आखूड टप्प्याचा आपटला थोडासा बॉल आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. बॉलला आवाक्यात टाकायचं नाही, अगदी हवेत गेले होते आणि तिकडनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. पंचांच्या मनात कोणतीच शंका नव्हती तिकडे. ऑप्टमच्या बाहेर टाकला. यावेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. टप्पा बदलला. पाटील टप्पा खूप मागे घेतला, आता मात्र खूप पुढे टाकला आणि थोडेसे दूर वरून खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यामुळे या बॉलचा अंदाजच नाही आला अजय पाटील यांना देखील. धावा करायच्या आहेत. अंतिम टप्पा आहे. 1-2 ओव्हर सुद्धा काफी असतात मॅच मध्ये येण्यासाठी. त्रिशा अर्जुन 11ला धावा करावी लागेल. ओ, याही वेळेला बॉल टर्न होतोय. संघ निवडताना असा निवडलाय म्हणजे प्रत्येकाने सुका विकेट असेल तर कोणते बॉलर असले पाहिजेत, ओली विकेट असले तर कोणते बॉलर तुमच्याकडे असले पाहिजे, अशा विचारपूर्वक टीम निवडल्या गेल्यात. बॅटरच्या बाबतीत देखील तेच आहे.
आणि आता हे क्रिकेट म्हणजे फक्त मुंबईतून सुरुवात झाली, फक्त मुंबई पुरतं न राहता आजूबाजूच्या शहरात आता चांगलंच लोकप्रिय झालंय. 4 महिने हे सुद्धा स्वस्त बसू देणार नाहीये. यावेळेला समोर चांगला फटका येताना पाहायला मिळाला. थोडासा बॉल पुढे केला, त्याचा फायदा या ठिकाणी अजय पाटील यांनी घेतला. आत्मविश्वास दुणावेल कारण षटकार आलाय. 66 धाव फलकावर. 70-70 स्पोर्ट्सवर ही पावसाळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्सून सुपर सिरीज एक आगळी वेगळी स्पर्धा. षटकार आलाय अजय पाटील यांच्या बॅटमधून. अशाच प्रकारचे हवाई हल्ले करावे लागतील सध्याच्या घडीला. याही वेळेला पुढे सरकले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु टायमिंग नाही झालाय. बॅटची कडा घेतली, 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी धीरज यांची गोलंदाजी सुरू असताना पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 67 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 6वी ओव्हर मार्गस्थ आहे. 2 ओव्हर अजूनही येणार आहेत. 11,000 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. त्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं मनापासून स्वागत असणार आहे या मान्सून सुपर सिरीज 70-70 स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला फटका खबरच्या क्षेत्रात खेळतात सचिन काटकर. लेदर बॉलही चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. फुटवर्कचा चांगला वापर आणि त्याच्यानंतर चौकार आलाय. 2.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत यूट्यूबला पाहिली. 3रा डाव सुरू आहे आणि यानंतर 3 डाव अजूनही येणार आहेत. चांगला फटका, डोळ्याला आनंद देणारा फटका असतो ज्यावेळेला कव्हरच्या दिशेमध्ये एखादा फटका येतो. सचिन काटकर इंडियन नेव्हीसाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे ती म्हणजे 71. 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 71 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत आणि प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. यशपाल माळी साहेबांच्या नावाने मात्र या ठिकाणी मॅजिक बॉक्स देखील बनलं गेलेला आहे. यस, सबस्क्रायबर मीटर वाढत चाललाय आणि पावसाळी क्रिकेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत प्रेक्षक. आणि सगळ्यांना विनंती आहे जे अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे आपोआप तुम्हाला नोटिफिकेशन येतील. दर्जेदार क्रिकेट तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. अनिकेत सानप यांच्या हातात पुन्हा चेंडू सोपवण्यात आलेला आहे. अजय पाटील आणि सचिन काटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल फिरला देखील आहे. पंचही आमच्याकडे वळताना पाहायला मिळतात आणि इकडे यस या निर्णयाला चॅलेंज देखील केलंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, दाद मागितले या वाईटच्या विरुद्ध. वाईट बॉल रिव्ह्यू गमावला गेलेला आहे. अजय पाटील समोर जर पाहिलं तर अनिकेत सानप 7वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. 72 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. हा बॉल वळला होता परंतु त्याला त्याच्याबरोबर खेळलाय. बॉलला मात्र हवाई यात्रेसाठी पाठवलंय. 6 धावा घेऊनच येईल बॉल परत. षटकार. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचं चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरुवातीला थोडेसे अडकळत होते परंतु त्यानंतर आता त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. धावसंख्या पुढे गेली आहे. पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती मात्र आता 78 धावांवर. एक 100च्या आसपास किंवा 100च्या पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे कारण अजूनही 11 बॉल बाकी आहेत. मागील मॅचमध्ये मात्र MUCC ओरिसा संघाने 136 धावांचा पाठलाग 9 चेंडू राखून केला होता. पवन केने नावाचं वादळ तिकडे आलं होतं. हा बॉल पुढे केलाय. चांगल्या ठिकाणी बॉल केलाय. उमर आले तिकडे आणि अवघड असता अशा ठिकाणचा चेंडू आणि तो थोडासा वेगात केला होता अनिकेत यांनी यावेळेला आणि त्याच्यामुळे या वेगात येणाऱ्या चेंडूला रेडी नव्हते अजय पाटील. यावेळेला फिरवलाय. फिरलेला बॉल कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. आर्यन कॅच नाही होऊ शकले तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल.
2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. इकडे अनिकेत सानप कमबॅक करतायत. बॉलला चांगल्या पद्धतीने आता एक बॉल जोरात टाकल्यानंतर त्याच्या बॉल नंतरचा बॉल वळवताना पाहिलं मिळाले. आणि इकडे यस तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बॅटिंग टीमने घेतलेली आहे ओव्हर स्टेपिंग नो साठी. शेवटचा दिवस गोड व्हावा, कारण या अगोदर 2 दिवस आपण दर्जेदार क्रिकेट पाहिलं. अर्धशतकं पाहिली, तब्बल 10 अर्धशतकं, 1 शतक पाहिलं. निखिल जाधवच्या शतकाने या टुर्नामेंटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. त्याचबरोबर बऱ्याच खेळाडूंची अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली जी कायम लक्षात राहील आमच्या. मग त्यामध्ये 22 नाईकच्या 60 धावा, त्याचबरोबर जर पाहिलं तर ऋतिक पाटील यांच्या 54 धावा, अक्षय पवारच्या 55, श्रेयस कदम यांच्या 51, निखिलच्या 116, श्रेयस कदम यांच्या 65 सुद्धा, नागेश वाडेकरच्या 50, इजाज कुरेशी यांच्या 70, धनंजय बिनताडे यांच्या 62, बंटी बद्रिक यांच्या 55, पवन केने यांच्या 72 नॉट आउट. या सगळ्या खेळी आमच्या लक्षात राहतील अशाच होत्या. नो बॉल, यस नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. आणि आता मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याची संधी असणार आहे ती अजय यांच्याकडे. धावसंख्या पुढे गेली, 81 धावा धाव फलकावर. त्विषा अर्जुन 11 टायगर. हळूहळू मात्र हा संघ आता ट्रॅकवर येऊ लागलेला आहे. अनिकेत सानप अंदाज घेऊन खेळायचं आहे. बॉल कुठे पडणार, कुठे वळणार, त्याच्यानुसार मात्र खेळायचं आहे. बॅटर कसा, स्टान्स कसा आहे, तो कुठे खेळू शकतो, हा सगळा अंदाज, फिल्डिंगचा अंदाज घेऊन बॉलिंग करायची आहे. दोघांसाठी देखील अवघड असतं क्रिकेटच्या खेळात. यावेळेला काहीतरी वेगळं उलटा करण्याचा, दुसरा टाकण्याचा प्रयत्न होता अनिकेत यांचा. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाताना पाहिल्या मिळत आहेत. प्रयत्न सातत्याने वेगळं काहीतरी करण्याचे सुरू आहेत. अनिकेत सानप यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय आणि थोडासा वेगात टाकलेला बॉल पाहायला मिळाला इकडे. आणि रनआउट आहेत की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आणि पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी ओव्हर स्टेपिंग आहे की नाही याकरता सुद्धा पुन्हा एकदा केली आहे. यस, दोघांनी केलेली. खेळाडू बाद आहेत, ओव्हरस्टेप नाही आहे, बॉल योग्य आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळाडू त्या ठिकाणी बाद होतील. सचिन काटकर यांना माघारी परतावं लागतं आहे. आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसतोय. या सगळ्या ॲक्शन रिप्लेमध्ये देखील बाबी इकडे दाखवल्या जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने फिरोज हे दाखल होताना पाहिलं मिळतील. आणि रनआउटसुद्धा कशा प्रकारे हे सुद्धा इकडे दाखवलं जातं स्पष्टरित्या. त्यामुळे भूपेश आणि तुमच्या सगळ्या टीमचं विशेष कौतुक. सगळे कॅमेरामन आपण देखील खूप चांगलं काम करतायत. बऱ्याचदा असं होतं पंचांचं किंवा आमचं काम लक्षात येतं, परंतु कॅमेरामनचं आणि आमच्या मागे काम करणाऱ्या ह्या टेक्निकल टीमचं काम देखील लक्षात येत नाही. आणि त्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक, आपलं देखील विशेष आभार. आमचे स्कोररसुद्धा खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मॅच रेफरी सचिन कदम, अल्पेजी गायकवाड स्कोरर असतील. फिरोज आलेत बॅटिंग करण्यासाठी, परंतु अजय यांच्यावर अजूनही दारोमदार आहे. 16 धावांवर ते खेळत आहेत. 82 धावा धावफलकावर. धावसंख्येला कुठेतरी 100 किंवा 110 पर्यंत घेऊन जाण्याचं आव्हान. आणि अजूनही जर पाहिलं 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे, ही खूप महत्वाचं आहे. 82 धावा झालेल्या आहेत, 9 बॉल बाकी आहेत. अजय पाटील, बरोडीचा स्टार समोर. अनिकेत सानप यावेळेला थोडंसं वेगातही फिरवलंय, लॉंगॉनला पाठवलंय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. दुसरा धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती आता 84 धावांवर. एका बाजूने डावाला सावरतायत अजय पाटील.
समोर जर पाहिलं तर ट्रॅकवर पुन्हा एकदा येताना पाहिलं मिळतात अनिकेत सानप. चांगले काही बॉल टाकलेत त्यांनी, अनुभव दाखवताना पाहिलं मिळत आहेत. आव्हानं प्रत्येकालाच असतात, परंतु प्रत्येकाला त्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतो. बॅटरच्या बाबतीत देखील या गोष्टी येतात, परंतु त्यातून काही बॉल डॉट आल्यानंतर सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी खचून चालायचं नसतं, पुन्हा एकदा ट्रॅकवर यायचं असतं. त्याच्यामुळे कमबॅक तर दोघांनाही करावं लागतं या क्रिकेटच्या अद्भुत खेळामध्ये. अनिकेत, हा बॉल वळवलाय, चांगलाच वळवलाय, हीच खासियत आहे या खेळाडूची. बॉलला गरकन वळवलाय. आता खेळपट्टीची सिमेंटची असू देत, गवताची असू देत किंवा मातीची असू देत, हा फरक पडत नाही. आणि म्हणून आघाडीच्या स्पिनरमध्ये भारताच्या अनिकेत सानप हे नाव सातत्याने आपण पाहतोय. अजय, पुन्हा एकदा फिरवलाय हा बॉल. यावेळेला बॉलला उंची दिली, तिकडनं मात्र फिरवलं. मागील दोन्ही बॉल जर पाहिलं तर लाजबाब टाकले अनिकेत सानप यांनी. बॉलला दिली उंची, त्यानंतर बॉलने घेतलेली फिरक, बॉलची कमी गती, या सगळ्या बाबी कुठेतरी मागील 2 बॉल लगातार अजय पाटील यांना कम्प्लिटली बीट करताना पाहायला मिळाल्या. परंतु इथेही हार मानून चालणार नाहीये. त्विषा अर्जुन 11ला मॅचमध्ये यायचं आहे. आणि पहा, आज खूप मोठ्या प्रमाणावर सबस्क्रायबरची संख्या वाढते आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब आणि येणाऱ्या सगळ्या मॅचेसचा आनंद घ्या. 1,82,000 नक्की 759 पर्यंत पोहोचलो आणि मिशन 1 मिलियनचं मात्र आम्ही मिशन देखील घेऊन आलेलो आहे. शेवटच्या षटकासाठी धीरज यांना आमंत्रित करण्यात आले, परंतु पाहूयात फिरोज आणि दुसऱ्या बाजूला अजय 100 तरी गाठण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळात असं काही नाही की प्रत्येक मॅचला मोठा स्कोर चेस होतो, कधी कधी कमी स्कोरच्याही मॅच चांगल्या रंगतात. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला या ठिकाणी. हा पहिलाच बॉल, थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता फिरोज यांचा या ठिकाणी. डॉट बॉलने सुरुवात केली आहे धीरज. बॅट वेगात फिरलीये, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय आणि धावबाद तर होतील, परंतु एक गोष्ट झाली, इकडे स्ट्राईक चेंज झाली आहे. हातातून बॉल निसटला, केलेला थ्रो त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे स्ट्राईक बदलली आहे. जरी विकेट आली आहे, अजय स्ट्राईकवर आलेत. पहिले दोनही बॉल धीरजने लाजबाब टाकलेत. विकेट आली आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मी त्या जिशान, परंतु जिशानला मी धडाकेबाज बॅटिंग करताना साताऱ्याच्या स्टेडियममध्ये पाहिलंय मागील हंगामामध्ये. पाहूया आज तसंच काही करावं लागेल जर संधी मिळाली तर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे, दुसरीचाही कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. अजय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत, वा, आणि तोपर्यंत 2 धावा झाल्या सुद्धा अतिशय जलद गतीने. पण जे सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. प्रयत्न नसता केला तरी दुसरी धाव झाली असती का? नसती झाली. आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी सुरुवात करणं गरजेचं असतं. हा, चला, इकडे ग्रामपंचायतीची एक घंटा गाडी आहे आणि ती अगदी मैदानाच्या उजव्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या त्या श्री गुरुदत्त स्टँडच्या पाठीमागे, तर मैदानात तिकडे रस्त्यावर आपण पार्किंग केलेली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या दिशेने, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तर विनंती असणार आहे, मध्ये रस्त्यात गाड्या पार्क झालेल्या आहेत, ती घंटागाडी जाण्यासाठी तिकडे जागा नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी गाड्या त्या ठिकाणी पार्क केल्या असेल तर कृपया बाजूला घ्या. इकडे बॅक टू बॅक आता 3 रन काढले ना, 3 काढले भाऊ, आई कुठे 3च काढले ना. 89 धावा. जिशान कुरार मलाडचा असणारा वेगवान गोलंदाज, परंतु आज बॅटिंग करायची आहे, टीमची गरज आहे. या वेळेला फटका चांगला खेळलाय, कव्हरची दिशा निवडली आहे जिशान यांनी त्या ठिकाणी आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 90 पर्यंत ही धावसंख्या पोहोचली आहे. परंतु ही सुद्धा फाईट करायला पुरेशी असू शकते. मॅच 8 ओव्हरची जरी आहे. अजय पाटील एका बाजूने झुंज दिली, काय खेळलेत, एका बाजूने लढलेत. 15 बॉलमध्ये 23 धावा अजय यांनी देखील खेळल्या.
यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय, फटका याही वेळेला चांगला आहे, एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, करण मोरे यांचा प्रयत्न, 2 धावा घेतल्या, तिसरीचा कॉल, थ्रो केलाय, परंतु पाहूया 2 धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 92 धावा, 92 झालेल्या आहेत, 93 करायच्या आहेत. 93 धावा जरी वाटायला छोट्या वाटत असतील तरी देखील यामध्ये फाईट होऊ शकते. पहिल्या डावात चांगली बॉलिंग झाली, दुसऱ्या डावातही बॉलिंग चांगली होऊ शकते, कारण फिरोज असतील, सुमित आवटे असतील, या टीममधील जी गोलंदाजीची अस्त्र आहेत, जिशान असतील, यांना चांगली गोलंदाजी इकडे करावी लागणार आहे आणि त्याच्या जोरावर कमबॅक होऊ शकतो आणि त्यांना ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. कशा पद्धतीने बॉल अडवला या ठिकाणी ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बाद होत आहेत. हे दृश्य मात्र ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. सोहेल सुद्धा आहेत, हे विसरून चालणार नाही आहेत. गोलंदाजी अटॅक चांगला आहे. जिशान, फिरोज, सोहेल, सुमित आवटे असं गोलंदाजीचा भरणा आहे. सचिन काटकर आहेत, निमिष रेडकर आहेत. तर ही चांगली गोलंदाजी देखील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे जरी या धावसंख्या कमी वाटत असेल तर त्याच्यामध्ये देखील मॅच रंगू शकते. ओमी केनी डावाचे नायक राहिले, 13 बॉलमध्ये 34, परंतु मोक्याच्या क्षणी ते बाद झाले. आकाश जांगीड पहिल्याच बॉलवर त्यांचं बाद होणं कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमच्या पत्त्यावर पडलं. आर्यन मोहिरने त्यांना बाद केलं. निमिष रेडकर या मॅचमध्ये काही खास परफॉर्मन्स नाही दाखवू शकले, 3 धावांवर ते बाद झाले. दीपेश माळी यांनी चांगली सुरुवात केली होती, 14 धावा करून ते बाद झाले. अजय पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, 16 बॉलमध्ये 25 त्यांनी केल्या आणि त्याच्या जोरावर 8 ओव्हरमध्ये धावा 92 बनल्यात. 93 धावा करायच्यात, 7 विकेट माघारी परतल्या होत्या. आर्यन मोहीर अप्रतिम गोलंदाजी, 2 ओव्हर 14 धावा फक्त आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. इम्रोज खान सर्वात सक्सेसफुल बॉलर, 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा, 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या गेल्या. अनिकेत सानप काहीसे महागडे, पहिल्या षटकात जास्त राहिले, दुसऱ्या षटकात त्याच्यापेक्षा कमी, परंतु 42 धावा त्यांनी खर्च केल्या. धीरज यांनी देखील चांगली गोलंदाजी केली म्हणावे लागेल. जरी यश नसेल मिळालं तरी देखील फक्त 20च धावा त्यांनी खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि अशा पद्धतीने या ठिकाणी धावसंख्या 92 झाली आहे. करायची मात्र मॅच जिंकण्यासाठी 93 धावा. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि जसा दुसरा डाव येईल त्यावेळेला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट किंवा लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव, IPLची मखमली आवाज, तुर्भे नवी मुंबईचा आवाज, या कुणालजी दाते सर. धन्यवाद चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये आणि ही हायलाइट्स आहे पहिल्या सत्राची, ज्या पद्धतीने हा खेळ रंगला. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली, मध्यंतरी ओमी केनी माफ करा याच्या बॅटमधून काही फटके आले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दीपू माळी लॉयन या ग्राउंडचा त्याने 2 सिक्सेस मारले आणि त्याच्यानंतर अजय पाटीलने काही धावा जोडल्या 25 आणि म्हणूनच एक टार्गेट सेट झालं आणि ते टार्गेट आहे 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या अजयच्या बॅटिंगची झलक आणि रिप्लेसमेंट, इंजरी रिप्लेसमेंट खेळाडू आहे अजय, तो मात्र चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचच्या दरम्यान धावसंख्या सन्मानजनक स्थितीमध्ये त्यांनी पोहोचवली आणि आता शेवटी ते टार्गेट झालंय 93 रन्स आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 284 षटकार मारले गेलेत. पहिल्या दिवशी 111 षटकार, दुसऱ्या दिवशी 136 षटकार आणि त्याचबरोबर टुर्नामेंटमध्ये 67 आलेत, म्हणजे चौकार आलेत आतापर्यंतच्या खेळामध्ये. डे 1चा रेकॉर्ड ज्याची मी चर्चा करतो, 111 सिक्सेस लागले होते डे 1 मध्ये, 25 चौकार लागले होते, 40 विकेट पडल्या होत्या, 70 ओव्हर झाल्या होत्या आणि 1043 रन झाले होते. 1043. अक्षय पवार त्या दिवशी सगळ्यात जास्त रन, आकाश जांगेने देखील 98 केल्या होत्या.
आणि त्याच्यानंतर डे 2 मध्ये निखिल जाधवचं ते शतक, श्रेयस कदमच्या बॅक टू बॅक 50s, एक 1142 रन, 72.2 ओव्हरचा खेळ, 42 विकेट, 32 फोर, 136 षटकार लागले होते. आणि डे 3 म्हणजे आज 37 सिक्सेस आतापर्यंत लागलेले, 10 चौकार आलेले आहेत, 15 विकेट आल्यात आणि 352 रन झालेत. विकेटवर नजर टाकली तर इम्रोजने सगळ्यात जास्त विकेट घेतल्यात आज दिवसामध्ये. 3 पंकज पाटील, 2 करण अंबाला, 2 सुलतान खान, 2 आर्यन भोईर, 1 पवन केनेने 72 धावा केल्या मागच्या मॅच मध्ये, ती हायएस्ट इंडिव्हिज्युअल इनिंग होती. बंटी बद्रिकेने 55 धावा केल्या मागच्या मॅच मध्ये. आता एक नजर टाकूया सगळ्यात जास्त धावा या संपूर्ण मान्सून सुपर सिरीज मध्ये कोणी केले असतील तर तो निखिल जाधव आहे, 126. एजाज कुरेशी 122. श्रेयस कदम त्याचं आव्हान आहे, त्याने 116 धावा केलेले आहेत आणि तो इन ऍक्शन या मॅच मध्ये खेळतोय, म्हणजे तो नक्कीच हा आकडा पार करू शकतो, त्याच्याकडे तो ऍडव्हान्टेज आहे. धनंजय भिंताळे च्या खात्यामध्ये 99, त्याचं आव्हान संपलंय. आकाशने नुकतीच बॅटिंग केली आहे, तो लवकर आउट झाला, त्याच्या खात्यामध्ये 98 धावा होत्या. अक्षय पवारचं आव्हान संपलंय, 98 धावा त्याने केल्या. नागेश वाडेकर 91, अजित मोहिते 87, ऋतिक पाटीलला खेळताना दिसेल आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये, फायनल मध्ये 83 धावा त्याच्या खात्यामध्ये. भावेश नाईकचं आव्हान संपले, त्यांनी 82 केलेत. मोस्ट विकेट वर एक नजर टाकूया. फिरोज शेख, त्विशा अर्जुन, 11 डायगर, जो या टीम मध्ये खेळतोय, त्याच्याच नावावर 7 विकेट आहेत आणि तो आता सध्या बॉलिंग करताना दिसेल. ऐश्वर्य सुर्वे चं आव्हान संपले, 6 विकेट. प्रज्योत अंबिरे 6 विकेट, त्याचे आव्हान संपले. इम्रोजचं आव्हान कायम आहे या स्पर्धेमध्ये, त्याने 5 विकेट घेतलेले आहेत. प्रथमेश राठोडने 5 विकेट. विकी भोईरचं आव्हान संपलंय, त्याने 4 विकेट. करण अंबालाचं आव्हान कायम आहे स्पर्धेमध्ये, त्याने विकेट घेतलेले 4. आर्यन भोईर 3 विकेट, शुभम शेळके 3 आणि विवेक शेलार 3 विकेट्स आतापर्यंत घेतलेले आहेत. सो इम्पॅक्ट प्लेयर आहे प्रसन्न पाटील. इन टीम आपल्याला खेळताना दिसेल या मॅच मध्ये. चला तर स्वागत करूया आता सगळ्याच क्रीडा रसिकांचं. मान्सून सुपर सिरीज 2025 70-70 स्पोर्ट्स च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेची चर्चा आणि आता टार्गेट सेट झालेलं आहे. ते टार्गेट आहे 93, 93 धावा. मुझम्मिल खान, केतन मात्रे. मुझम्मिल साठी हा बॉल पायावर होता, लेगस्टम्पच्या बाहेर, अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रनने सुरुवात होईल. सो एक्स्ट्रा रनने इथे सुरुवात झाली आहे या इनिंगची. या एक्स्ट्रा थांबवावे लागतील तुम्हाला या मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर. बॅटच्या आतमध्ये लागल्या, ऑन साइडला दिशा दिली आहे, फिल्डर धावतायत बॉलच्या मागे, तोपर्यंत एक धाव इथे मिळेल आणि खातं उघडलं जाईल मुझम्मिल खानचं. या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. 93च्या लक्ष्याचा पाठलाग. पाऊस थांबलाय आणि त्यामुळे तो ऍडव्हान्टेज असतो बॅटिंग साईडकडे. परंतु मागच्या इनिंग मध्ये काय बॉलिंग राहिली सगळ्याच गोलंदाजांनी. आर्यन, इम्रोज यांनी चांगली गोलंदाजी केली. धीरज भोईर चे ते 2 षटक, तेही महत्वाचे ठरले. चांगली छाप सोडली आहे सर्वच गोलंदाजांनी. बॉल हवेत उडवलाय, उंच जास्त गेला आणि बरोबर आकाशाला गवसणी घालत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड. केतन मात्रे, बाईक सम्राट, त्याच्या बॅट मधून येतोय षटकार.
कडक शॉट, 6 धावा. पायातला बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर धावतायत, बॉलच्या मागे 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय केतन, परंतु त्यानंतर मुझम्मिलने थांबवले त्याला. 1 धाव इथे मिळताना दिसेल. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ. टीमची धावसंख्या 9. 45 बॉल मध्ये 84 धावा करायचे. स्कोर नक्कीच चांगला आहे. फिरवणारे बॉलर पाहिजे त्या खेळपट्टीवर. कोरडी खेळपट्टी आहे, कमी गती, बस याच गतीने तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. बॉल फिरवले तर यश मिळेल. आणि इथे जसा बॉल फिरला, रॉंग वन, बॅक ऑफ द हँड उलटा टाकला, बॉल बाहेर निघाला लेफ्टी बॅटरसाठी आणि सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. ही कला पाहिजे लेफ्ट आर्म सीमर कडे, तिथे दाखवत असताना फिरोज. आता वेगाने टाकला होता बॉल आणि तिथे चांगली फिल्डिंग सुमित बुमरा कडून. सरळ बॉल त्याच्या हातात डॉट. हे व्हेरिएशन पाहिजे. पहिला बॉल, याच्या अगोदरचा बॉल बॅक ऑफ द हँड रॉंग वन बाहेर निघाला, त्याच्यानंतर परत एक वेळा नॅचरल लेग ब्रेक जोराने टाकला, थोडासा पुढे टाकला आणि तिथे डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पायावर होता, उडवलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पिकअप शॉट आणि या षटकाराच्या मदतीने ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर व्ही लॉयन्स ओडिशा धावा केलेल्या आहेत 15. प्रॉपर टायमिंग. व्ही लॉन्च ओडिशाचा बॅटर मुझम्मिलच्या बॅटमधून पायातला बॉल, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 6 धावा येत आहेत. दर्जेदार खेळ. ये हमारा सब्सक्राइबर मीटर 7070 स्पोर्ट्स को लाइक कीजिए, फॉलो कीजिए इंस्टाग्राम हैंडल पर और यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए. 9,82,836 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले 7070 स्पोर्ट्स आणि मिशन 1 मिलियनची ती तयारी आहे. आणि त्यातल्या त्यात अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. 2 पावसाळी स्पर्धा आहेत. याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये 17 जुलै पासून 20 जुलै पर्यंत मान्सून ब्लास्ट आणि त्याच्यानंतर 28 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला रबर बॉल कार्निवल या स्पर्धा पाहायला मिळतील. त्याच्यानंतर लगेच आफ्टर दशेरा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे अयोध्या धमाका बिग बॅश. नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्पर्धा भारत ट्रॉफी. त्यानंतर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीण धमाका बिग बॅश. अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. अंपायरचा सिग्नल यावेळेला वाईट बॉल. या धावा थांबवाव्या लागणार आहेत. वाईट बॉल +4, 4 धावा आणखीन ऍड होतील. टीमची धावसंख्या 20, 20 धावा. प्रसन्न पाटील इम्पॅक्ट प्लेयर आहे, परंतु लाईनच खराब आहे, भरपूर बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर. विकेट कीपरला बीट केलं, शॉर्ट थर्डमॅनला बीट केलं आणि सरळ चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. केतन मात्रे पायातला बॉल होता, उडवला हेलिकॉप्टर स्टाईलने, बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनगटातली ताकद, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि हा येतोय षटकार. चांगलं टायमिंग. पायातला बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भव्य षटकार इथे पाहायला मिळतोय. केतन मात्रेच्या बॅट मधून हा षटकार. बाईक सम्राट, कार सम्राट, 37 मालिकावीर, बेस्ट बॅटर आणि अनेक पुरस्कार त्याच्यामध्ये. बाईक्स त्याने जिंकल्यात, 6 4 व्हीलर कार्स त्याने जिंकल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये बॅक टू बॅक त्या कार जिंकण्याचा विक्रम. त्यातल्या त्यात ऑल इंडिया ओपन खुल्या फॉर्मॅट मध्ये देखील त्याने दिनेश हिरामन पाटील यांच्या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये ती कार जिंकली होती. असा केतन मात्रे मैदानामध्ये खेळतोय. 41 बॉल मध्ये 67 रन करायचे आहेत, 67 धावा. ती बॉलची मागणी झाली मैदानामध्ये. मोठमोठे फटके सजवले जात आहेत. 93चं टार्गेट आहे. टार्गेट आता सोपं वाटायला सुरुवात झाली आहे व्ही लॉयन्स ओडिशाला. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय मान्सून ब्लास्ट, मान्सून सुपर सिरीज आणि पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या समोर येणार आहे मान्सून ब्लास्ट, जिथे 12 टीम खेळणार आहेत. 12-12 ओव्हरच्या मॅच आहेत.
मान्सून ब्लास्ट आणि हाय ड्रॉ. मान्सून ब्लास्टचा 17 जुलै पासून 20 जुलै पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. उमेश 11 आणि चितुरीची निलेश 11 त्विषा स्पोर्ट्स डोंबिवली हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वी लॉयन्स ओडिसा विक्रोलेन्स विक्रोळी हा दुसरा सामना पाहायला मिळेल 17 तारखेला. 18 तारखेला VK रायगड ग्रामीण विरुद्ध भिवंडी 11 JP जयेश पाटील यांचा संघ आहे. रायगड विरुद्ध श्रीजा 11 लालबाग असा सामना दुसरा आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 18 जुलैला. आणि त्यानंतर 19 जुलैला परत 4 संघ खेळतील. कांदारी किंग्स आणि MUCC ओडिसा, ताई पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स उत्तन. तर पाहायला विसरू नका मान्सून ब्लास्ट 2025 12 ओव्हरचे सामने आणि फायनल डेला 20 तारखेला 16 षटकांचे सामने पाहायला मिळतील. अशी ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. प्रसन्न पाटील ओ या बॉलवर चांगला वेग सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. बरोबर टप्पा. केतनने तसं पाहिलं तर लेफ्ट केला होता हा बॉल. जाऊ दिला बॉल आणि त्याच्यानंतर ती बॅट फिरली त्याच्या हातात, परंतु वेग चांगला होता. प्रसन्न पाटील रायगडचा आणखीन एक शिलेदार. यावेळेला बॅटची स्लाइस घेत असताना बॉल हवेत होता. बॅकवर्ड ऑफ पॉइंट. तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळेल. केतनच्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. मान्सून सुपर सिरीज मधला सेमीफायनल नंबर 2 चा सामना. पहिला सेमीफायनलचा सामना MUCC ओडिसा मिस अन्वी अंजू यांच्या टीमने जिंकला. A1 पवनचा तुफानी खेळ प्रेक्षकांनी पाहिला. दमदार अर्धशतक ठोकलं. पवन केनेने 74 धावांची खेळी साकारली आणि तो संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आई बॉल चांगल्या टप्प्यावर. प्रसन्न पाटीलचा आता कुठेतरी लय दिसते त्याच्या गोलंदाजीमध्ये. थांबवलं त्यांनी फलंदाजाला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट झाला. म्हणजे लेफ्टी बॅटरसाठी हा त्याचा ऑफ कटर आणि नॅशनल लेग ब्रेक. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. एक्स्ट्रा रन. धावा झालेल्या आहेत 28. या मॅच नंतर एक छोटासा ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर फायनल मॅच तुमच्या भेटीला येईल. अडतीस बॉल 65. बॉल हवेत होता. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल निघाला आता गलीमधून थर्ड मॅनच्या दिशेने. दोन धावा तिथे मिळतील मुजम्मिल खानला. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आता 30 रन 30. सदोतीस बॉल आणि 63 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये प्रसन्न पाटील. धावा झाल्या 30. शेवटच्या बॉलवर परत एक वेळा तो ड्राईव्ह इथे दाखवत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट मधून बॉल निघाला डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये विदाउट लॉस 32 धावा केल्यात वी लॉयन्स ओडिसाने. 32 विदाउट लॉस. सो जी चर्चा आपण करत होतो येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जसा दसरा संपेल म्हणजे दशेरा संपेल त्याच्यानंतर लगेचच अयोध्या धमाका बिग बॅश ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल अयोध्या मध्ये. आणि 10 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. 5 लाख रनर अप टीमला दिले जातील. 12 टीम इम्पॅक्ट प्लेअर रूल असेल आणि 8 ओव्हरच्या मॅचेस तिथे होतील. त्यानंतर हेमंतजी बनियाल आणि NB स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारा प्रस्तुत भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप 15 लाख प्रथम पारितोषिक. 7 लाख रनर अप टीमला दिले जातील. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा येईल. परत एक वेळा स्वागत आपलं. वळूया क्रिकेटकडे. बॉल शॉट होता. हुक केला डीप मध्ये. लॉंग लेग आहे. प्रयत्न. व्हॉट अ कॅच. झेल चांगला टिपलाय. प्रसन्न पाटीलने प्रसन्न वातावरण केलंय आणि हा झेल टिपत असताना फलंदाज बाद होतोय. केतन मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन.
3,00,000 व्ह्यूअरशिप आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळाली आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम करताय. शॉर्ट बॉल होता, आतमध्ये येणारा ऑफ कटर आणि त्याला हुक करत असताना फाईन लेगला फिल्डर लॉंग लेग पर्यंत धावत, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये वाह काय झेल टिपलाय. प्रसन्न पाटील तिथे तयार होता. नेरे दुंद्रे विभागाचं प्रतिनिधित्व तोही करतो. एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून. आणखी एक रायगडचा शिलेदार. थोडीशी नजर हटली परंतु बॉलवर तो हाताचा पंजा आणि त्याच्यामध्ये तो झेल कैद केला प्रसन्न पाटीलने. वेल जज कॅच. फलंदाज बाद. न्यू बॅटर श्रेयस कदम. बॅक टू बॅक त्याने काल 2 अर्धशतकं ठोकली होती 2 सामन्यांमध्ये आणि आता परत तो खेळण्याच्या तयारीत. आणि पहा काय वातावरण आहे सध्या मैदानामध्ये. कडक ऊन तापतंय. प्रखर असा सूर्यप्रकाश आणि त्याच्यामध्ये सामना रंगतोय. परंतु यश मिळालंय सोहेल शेखला. चांगला बॉलर आहे सोहेल शेख. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. उंची चांगली आहे त्याच्याकडे. ऑफ कटर चांगला टाकतो. समोर बॅटर श्रेयस कदम. बॉल हवेत आहे. चान्स आणि अनाथ विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. मॅच मध्ये पलटवार केलाय त्विषा अर्जुन 11 डायगरने. मी मगाशी सांगितलं होतं कटर चांगला टाकतो. पहिला बॉल ऑफ कटर होता, आतमध्ये आला. हा बॉल पाहावा लागेल जिथे टॉप पेच घेतली आणि फलंदाज श्रेयसचा खेळ संपलाय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये सोहेलने पलटवार करून दिलाय त्विषा अर्जुन 11 डायगरला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. बॅटची वरची कडा टॉप पेच आणि फलंदाज बाद होतोय. विकेट आलीये. विकेट महत्वाच्या क्षणी विकेट आल्या. 2 धक्के ते देण्यात आलेत. या मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. आतापर्यंत अनेक बॉलर या स्पर्धेमध्ये हॅट्रिक वर होते. त्याच्यामध्ये नक्कीच मी फिरोजचा उल्लेख करेन, इम्रोजचा उल्लेख करेन. ऐश्वर्य सुर्वे होता, प्रज्योत अंबिरे होता. या गोलंदाजाने हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना विकेट घेतलेली नाहीये. परंतु पहिली हॅट्रिक सेमी फायनल मध्ये होईल का हा प्रश्न आहे. हॅट्रिकची संधी आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. सोहेल शेख, चीता कॅम्प एक्सप्रेस. आणि चीता कॅम्प म्हटल्यानंतर एक खान आहे गोलंदाजाची. तिथून अनेक चांगले गोलंदाज, वेगवान गोलंदाज येतात. अकरा 11,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. नक्कीच कहाणी में ट्विस्ट आणलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. मंगेश वैती समोर आहे. हॅट्रिक बॉल, फ्लाय स्लिप आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. बॉल थोडासा लेग स्टंप वर. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. हॅट्रिकची संधी हुकली परंतु एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 33 धावा झाल्यात. परंतु या मॅच मध्ये नक्कीच पलटवार झालाय. सोहेलने तो करून दिलाय. अजून जर रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घेतल्या तर मॅचची कहाणी बदलू शकते. कारण केतन मात्र आउट झालाय. आउट झालाय श्रेयस कदम. मंगेश्वर संपूर्ण दारोमदार. मुजम्मिलवर दारोमदार. उमर आहे. बॉल परत एक वेळा टर्न अँड बाउन्स. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. आणि बॉलिंग टीमने वाईट बॉलला चॅलेंज केलंय. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन. जो निर्णय घेतला होता योग्य निर्णय आहे विकेट कीपर कडून. ती चर्चा होती. फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा डॉट बॉल येईल. डॉट बॉल आलाय. विकेट्स आल्यात.
या ओव्हरच्या दरम्यान परत एक वेळा बोल तयार. ओ बॅटची आतमधली कडा घेतली आहे. विकेट कीपर पायाने अडवण्याचा प्रयत्न होता तिथे दीपूचा, आणि सोपं नसतं ज्यावेळेला इनसाइड एज घेतली जाते. बॉल थोडासा विरुद्ध दिशेला वळतो. तो प्रयत्न केला दीपूने पायाने झेल घेण्याचा परंतु त्याच्या अगोदरच बॉल पडला. क्विक रिफ्लेक्सेस पाहिजेत आणि विकेट कीपर चतुर पाहिजे. दीपूकडे ती चतुराई आहे, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर बॉल मागे गेला आणि तिथे डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅक टू बॅक डॉट बॉल. दबाव बनलाय विल लॉयन्स ओडिशावर. परत एक वेळा बोल तयार. सोहेल बॉल हवेत आहे. चान्स आहे का? हो, फिल्डर आहे आणि इथे कॅच. मॅच मध्ये पलटवार. 3 विकेट या ओव्हरच्या दरम्यान सोहेल शेखने घेतलेले आहेत. मग काय, आता मात्र जल्लोष सुरू झालाय द्विशा अर्जुन 11 डायघरचा, कारण मंगेश वैती आउट. याच्या अगोदर केतन मात्रे आउट झाला आणि त्याचबरोबर श्रेयस देखील. आता कहाणी बदलली आहे या मॅचची. 3 विकेट या ओव्हरच्या दरम्यान 3 धक्के, परंतु त्याच्या अगोदर हा ऍक्शन रिप्ले पाहूया जिथे आउट झाला. अप्रतिम झेल डीप मध्ये टिपण्यात आला होता स्ट्रेच करत असताना स्वतःला. निमेश रेडकरने अप्रतिम झेल टिपलाय डीप मध्ये. या ओव्हर मध्ये 3 महत्वाचे धक्के दिले आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आणलाय आणि तो सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. चीता कॅम्पचा खेळाडू आहे आणि तिथून वेगवान गोलंदाजांची खान येते. केतन मात्रेला पहिले आउट केलं, त्याच्यानंतर श्रेयस कदमला आउट केलं आणि त्याच्यानंतर आउट केलं मंगेश वैतीला. पहिला बॉल शॉट होता, हुक शॉट. प्रसन्न पाटीलने लॉंग लेगला काय झेल टिपला. ही पहिली विकेट होती. त्याच्यानंतर मैदानामध्ये आला फलंदाजीसाठी श्रेयस कदम. त्याची ही दुसरी विकेट काढली. ऑफ कटर आतमध्ये येणारा बॉल, बॅटची वरची कडा आणि एक चांगला झेल फॉलो थ्रू मध्ये टिपला सोहेलने. त्यानंतर तिसरी विकेट मंगेश वैती शफल झाला, ऑन साइडला उडवला. स्क्वेअर लेगला निमिष रेडकर याने चांगला झेल टिपला आणि या 3 विकेट काय टेलिकास्ट आहे. 3 फलंदाज बाद या ओव्हरच्या दरम्यान. ब्रेक थ्रूज देण्यात आलेले आहेत. नवीन फलंदाज करण मोरे. अपरकट, रॅम शॉट डीप मध्ये फक्त दिशा दिली आहे थर्ड मॅनला. बॉलरच्या पेसचा वापर केला आणि चौकार मिळवेल फलंदाज करण मोरे. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा, 3 फलंदाज बाद. तर या मॅच मध्ये अजूनही कहाणी बाकी आहे. हा सामना चांगला रंगेल. आता टीम हडल बोलवण्यात आले. जसे 3 विकेट आले एक संजीवनी प्राप्त झाली आहे या टीमला. जे खांदे झुकलेले होते, केतन मारत होता, मुझम्मिलच्या खात्यामध्ये धावा येत होत्या, त्यावेळेला ते खांदे झुकलेले होते, परंतु आता पहा, आता एक ऊर्जा दिसते या टीमकडे, प्लॅनिंग दिसते. आणि आता कोरड्या खेळपट्टीवर देखील जर बॉल तुम्ही वळवू शकलात, फिरले बॉल, तर देखील भूलभुलैया आहे बॅटरसाठी. तेही फिरू शकतात आणि आमचा सबस्क्रायबर मीटर देखील फिरतोय. जे आकडे बदलतात तो देखील फिरतोय. त्याच्यामुळे तुम्ही देखील याला अजून जोराने फिरवा. लगेच सबस्क्राईब करा 7070 स्पोर्ट्सला. 9,82,800 आणि त्याच्यावर सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. चला तर मग 9,83,000 करूया. 7070 स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तयार आहे आता गोलंदाजीसाठी फिरोज. ओ पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुझम्मिलच्या बॅट मधून येतोय बुलंदी, पॉवरफुल हिट, सिक्सर. कडक फटका, कडक टायमिंग, बेधडक षटकार. मुझम्मिल पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या नो डाऊट, परंतु त्या वेगानेही आल्या,
परंतु तो लवकर बादही झाला, परंतु या मॅच मध्ये तो धावा करतोय. लेफ्ट हँडेड बॅटर असेच खेळतात, ते नैसर्गिकरित्या आक्रमक असतात आणि ते इथे दिसतंय. मुझम्मिल खानच्या बॅट मधून हे फटके बसतात. टीमची धावसंख्या 43. आकाश गेलाय तिथे, जिशान गेलाय. थोडीशी कान मंत्र तिथे दिले जातील, सांगितलं जाईल काय करायचंय, काय प्लॅनिंग पाहिजे, एक्झिक्युशन कसं पाहिजे प्लॅनिंगचं, ते इथे सांगितलं जातंय. परंतु सध्या मी म्हणेन हावी आहे मुझम्मिल. 29 बॉल 50 धावा करायचे आहेत. 50 फ्रॉम 29. 43 धावा झाल्यात. 43. पहिला बॉल सिक्सर, दुसरा बॉल स्लॉट मध्ये आहे, बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल सीमा पार, येतोय षटकार. प्लॅनिंग थोडीशी चुकल्यासारखी वाटते. स्लॉट मध्ये बॉल, तुम्हाला थोडासा मगाशी जो रॉंग वन टाकला होता तो प्रयत्न करायला पाहिजे होता का, हाही प्रश्न आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही स्लॉट मध्ये टाकताय असे बॉल प्लॉटच्या बाहेर जातील. बॉल फिरत नाहीये, वेगाने टाकण्याचा प्रयत्न, मुझम्मिल तुटून पडतोय आणि त्याच्या बॅट मधून हा सिक्सर. बैठक ऑलमोस्ट. लाजवाब खेळ, बॅक टू बॅक 2 षटकार मुझम्मिलच्या बॅट मधून. या टीमची धावसंख्या 2 षटकाराच्या मदतीने 49. 49. एक फ्लाय स्लिप, एक फाईन लेग. ओ चांगला फटका, 2 षटकार मारलेत, त्याच्यानंतर दिशा दिली पॉइंटला. डीप मध्ये फिल्डर येतोय, 2 धावा नाही थांबू शकणार मुझम्मिलच्या. मेरिटवर खेळणं काय असतं ते मुझम्मिल सांगतोय. बॅटवर घेतोय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सर्व फटके बसतायत. एकेरी दुहेरी धावा देखील सुरू ठेवतोय. 27 बॉल आणि 42 धावा करायच्यात. 42 फ्रॉम 27. 50 अप, 51 धावा. वी लॉयन्स ओडिसाच्या खात्यामध्ये 93 चं टार्गेट आहे या मॅच मध्ये, सेमी फायनल मध्ये. परत एक वेळा जिशान फिरोज यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होतीये. लेफ्टी बॅटरसाठी काय प्लॅन करायला पाहिजे, प्लॅन ऑफ ऍक्शन काय असायला पाहिजे, कशी विकेट मिळू शकते याच्याविषयी ती चर्चा आहे. परंतु मुझम्मिल सध्या हावी आहे. 250चा स्ट्राईक रेट. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्हचा अंदाज, तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आणि इथे करण सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. 1 धाव मिळते मुझम्मिलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 52. 52 रन, 52 धावा स्कोर बोर्डवर. हा स्लोअर वन होता, ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्हचा तो अंदाज, बॉल टर्न झाला आणि त्याच्यानंतर तो थ्रो आला. करणला धाव पाहिजे होती परंतु मुझम्मिलने थांबवलं होतं. विकेट कीपर दीपू माळी. मॅच इज स्टील ऑन. एखादी विकेट मॅच मध्ये पलटवार, 1-2 मोठे फटके मॅच मध्ये वी लॉयन्स ओडिसा, मग समाप्तीच्या मार्गाकडे हा सामना जाऊ शकतो. 1-2 विकेट पाहिजे तर मॅच बनेल. फिरोज शेख पुन्हा एकदा तयार. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न थोडासा घसरला तो फिल्डर आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हेच तर पावसाळी क्रिकेट आहे. ओमी केनी होता डीप मध्ये, त्याचा फायदा मिळाला करण मोरेला. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 54. 54 धावा, 32 धावा खर्च केल्यात फिरोजने. त्याच्या सेकंड ओव्हर मध्ये तो आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. समोर फलंदाज करण मोरे 6 धावांवर खेळतोय. यावेळेला पुढे टाकला होता, ओव्हरपिच बॉल होता आणि फेकलाय बॉल ऑन साइडला पायावरून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी धमाका षटकार. 38 धावा खर्च केल्या 2 ओव्हर मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल फ्लाइट मिळाली, ओव्हरपिच झाला आणि सरळ उचलून फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे करण मोरेने. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि आता थोडासा ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानामध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 60. आता 24 बॉल मध्ये धावा करायच्या 33. 24 बॉल 33 धावा. 33 फ्रॉम 24. आणि ती चर्चा 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर तुम्हाला पुढच्या काही स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. अयोध्यामध्ये अयोध्या बिग बॅश लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अयोध्या धमाका बिग बॅश. अक्टूबर मध्ये ही स्पर्धा होईल. 10 लाख की पहली इनामी राशि रनर अप टीम को दिए जाएंगे. 5 लाख रुपए नगद. 12 टीमें हिस्सा लेते नजर आएगी. विभू पंडित जी से आपको यहां पर कांटेक्ट करना है इस प्रतियोगिता के लिए. इंपैक्ट प्लेयर रूल यहां पर लागू होगा. 8-8 ओवर के मैचेस खेले जाएंगे. 70 का ये ड्रीम प्रोजेक्ट ऑपरेशन सिंदूर के बाद
भारत ट्रॉफी नवंबर में आपके सामने आएंगी। न्यू लॉन्चिंग कल की डेट थी 24 जून। और ये आपके स्क्रीन पर नजर आ रहे फरदीन काजी, और उसके बाद ये हमारे पवन के ने। ये सभी टी शर्ट्स स्लीवलेस आपको 70 स्पोर्ट्स के हर एक शॉप में मिलेंगे। और ये 70 स्पोर्ट्स की कैप्स बिलीव एंड अचीव, ये कैप्स भी आपको हर एक शॉप में 70 स्पोर्ट्स की जरूर मिलेगी। जल्द से जल्द बाय कीजिए 70 स्पोर्ट्स के ट्रैक टी शर्ट्स, शॉर्ट्स, स्लीवलेस एंड कैप्स और बॅट्स। तो 4 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्या 60, 3 फलंदाज बाद। आणि परत एक वेळ आता बॉलिंग मार्कवर सोहेल आलाय, ज्याने विकेट्स घेतल्या होत्या, 3 धक्के दिले होते। हे षटक महत्वाचं असणार आहे। मुजम्मिल खान 26 नॉट आउट। स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, चांगली फिल्डिंग, शॉर्ट थर्ड मॅनला नाही मिळणार रन। कॅप्टन होता तिथे, आयकॉन खेळाडू होता तिथे, कॅप्टन विकेट कीपर आहे, त्याच्यामुळे पहिला बॉल डॉट। प्रयत्न होता स्क्वेअर कटचा, बॅटची कडा घेतली पण सोपा नव्हता हा झेल। बोल तयार सोहेल, चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग, स्टंपच्या दिशेने बॉल थोडासा बॉडी लाईन पडल्यानंतर आतमध्ये आला, शरीराचा वेध घेतला, आणखीन एक डॉट बॉल। या बॉलरवर आता नजर असेल सगळ्यांचीच, ज्या पद्धतीने बॉडी लाईन बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, बरोबर पोटाच्या दिशेने, आणि आणखीन एक डॉट, बॅक टू बॅक डॉट बॉल। सोहेल शेख चीता कॅम्प चा हा खेळाडू आणि चांगली गोलंदाजी करत असताना शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना अप्परकटचा तो अंदाज, आणि परत एक वेळा तो पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार मारलाय मुजम्मिल खानने। मेरिटवर बॅटिंग मुजम्मिलची, आणि हा येतोय सिक्सर। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 70 मान्सून सुपर सिरीज सेमी फायनल नंबर 2 या मॅच मध्ये 93 चं टार्गेट, आणि सध्या तरी एकटा लढलाय मुजम्मिल। 3 विकेट आले, श्रेष लवकर आउट झाला, केतन आउट झाला, आणि त्याच्यानंतर कहाणी बदलली, मंगेश वैती देखील आउट झालाय। जो सध्या एकटा लढतो, एक फ्लाय स्लीप, शॉर्ट थर्ड मॅन। ही फिल्डिंग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। पुढचा बॉल, 21 बॉल आणि 27 धावसंख्येची आवश्यकता। परत एक वेळा तो स्क्वेअर ड्राइव्ह पॉइंट मधून काढलाय बॉलला, सिंगल तिथे मिळेल, एक सिंगल खात्यामध्ये मुजम्मिल पोहोचलाय 33 वर। टीमची धावसंख्या 67, 67 रन। 3 विकेट के नुकसान पर बी लॉन्च ओडिशा, प्रांतिक परिदा इनकी ये टीम। त्विषा अर्जुन 11 डायघर, युवा उद्योजक तेजस पाटील आणि डॉक्टर संदीप पावशे यांचा हा संघ सेमीफायनल मध्ये खेळत असताना। बॉलर सोहेल शेख, विकेटचा शोध अजूनही सुरू आहे, करण मोरे समोर आहे। परत एक वेळा हा शॉर्ट बॉलचा वापर, कदाचित बॅटला ब्रश होऊन तिथे गेलाय, कॅचिटचा कॉलही केला होता। तो डॉट बॉल। शेवटचा बॉल, या ओव्हर मध्ये देखील फक्त 7च धावा खर्च केल्या सोहेलने। 2 ओव्हर मध्ये 12 रन, 3 विकेट, ऑलमोस्ट त्याचं बॉलिंगचं अनालिसिस राहिलंय, परंतु शेवटचा बॉल शिल्लक आहे। 19 बॉल आणि 26 धावा करायचे आहेत। मला वाटतं ते विश्लेषण सेमच राहील। 2 ओव्हर 12 रन, 3 विकेट सोहेलच्या खात्यामध्ये आहेत। वेल बोल्ड, अप्रतिम गोलंदाजी त्याने केली आहे आणि विरोधी टीमला शांत ठेवलंय सोहेल चीताकॅम एक्सप्रेस। चांगला बाउन्सर, कानाचं माप घेतलं या बॉलने करण मोरेसाठी, आणि त्यानंतर हा डॉट बॉल। ओव्हरची होते समाप्ती। 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि आता 26 धावा करायचे आहेत। 70 स्पोर्ट्स मान्सून सुपर सिरीज 9,82,000 आणि आता
तो मीटर अजूनही वाढतोय. चला 83,000 करूया 70-70 स्पोर्ट्सचे सबस्क्रायबर. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. 9,82,000 झालेले आहेत आणि तो आकडा पुढे चाललाय. 50 बाकी आहेत. आपलं सगळ्या सबस्क्रायबरचं सहर्ष स्वागत 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये. आणि तुम्ही देखील घटक आहात या स्पर्धांमध्ये. या स्पर्धांचे 9,82,970च्या दिशेने वाटचाल करते आणि 30 सबस्क्रायबर राहिलेत 83,000 होण्यासाठी. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. चला परत एक वेळा स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. लेफ्ट हँडेड बॅटर, अप्रतिम कामगिरी मुझम्मिल खानची. 18 बॉल 26 धावा करायचे. 26 फ्रॉम 18. 67 धावा स्कोर बोर्डवर आहेत. मान्सून सुपर सिरीज तुम्ही पाहताय. 93चं लक्ष. मुझम्मिल एकटा लढतोय सध्या तरी मैदानामध्ये. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. आणि जे आव्हान आपण तुम्हाला सगळ्यांना करतो, कारण प्रेक्षक राजा महत्वाचा असतो. जसे प्रेक्षक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत, मी मगाशी देखील म्हटलं तुम्ही घटक आहात आणि खरोखर तुम्ही परत एक वेळा ती दाद दिली आणि लगेच ते सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. थँक्यू सो मच. मिशन 1 मिलियनची तयारी आहे. पहिल्या बॉलवर ती सिंगल आली आहे आणि आता टीमची धावसंख्या 68. बुमरा ओ फुलरलेनचा बॉल होता. परत एक वेळा तो ड्राईव्ह केलाय करण मोरेने. सेन्सिबल करण. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. ती सिंगल इथे मिळताना दिसेल. हेही षटक खूप महत्वाचं असणार आहे बुमराचं. काल जरी इंग्लंडमध्ये बुमराला विकेट्स मिळालेल्या नसल्या तरी देखील या बुमराकडून आता अपेक्षा वाढल्यात. पहिल्यांदा असं झालंय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये की भारतीय संघाने 5 शतकं केल्यानंतर 800 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर आपण पराभूत झालोय. भरपूर काही शिकायला मिळालंय त्या पराभवानंतर भारतीय टीमला. कारण एकट्या बुमरा नंतर शार्दूलचा वापर कमी झाला. शार्दूलने नंतर 2 विकेट घेतल्या, परंतु तोपर्यंत सामना भारतीय टीमने गमावला होता. पण चांगले खेळलेत इंग्लंडचे सर्वच खेळाडू. परत एक वेळा स्वागत आहे आपल्या इथे. धावा झाल्यात 69. फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि त्यानंतर डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन मिळेल. चांगली गोलंदाजी. दबाव बनतोय. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 सिंगल. बुमरा कमबॅक करून देईल का? 23 धावा करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 गेंदे 23 रन. 23 फ्रॉम 15. 15 बॉल आणि 23 धावा. हाही सामना रंगतदार अवस्थेमध्ये. कोण म्हणतं की हाय स्कोरिंग मॅचेसच फक्त रंगतात? पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर, कोरडी खेळपट्टी म्हटल्यानंतर कधी चांदी फलंदाजांची तर कधी चांदी फिरवणाऱ्या गोलंदाजांची देखील असते. परंतु टप्पा, लाईन आणि लेंथ विसरून चालणार नाहीये. त्या टप्प्यावर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ते सध्या केलं जात आहे. सोहेलने ते केलं. आता तेच काम पुढे बुमरा करतोय, म्हणजे सुमित औटे करताना दिसतोय. मॅच ऑन, मॅच ऑन. 8 षटकांचा सामना आहे. 93चं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे आता हालचालींना वेग आलाय. करण मोरे 6 बॉलमध्ये 13 धावा. 17 मध्ये 35. मुझम्मिल ऑलमोस्ट 200चा स्ट्राईक रेट. वी लॉयन्स ओडिसा परत एक वेळा फलंदाजीसाठी तयार. करण. बुमरा पायातला बॉल होता. यॉर्कर साठी प्रयत्नशील होता. 1 रन तिथे मिळेल. फ्लिक केलाय. सिंगल तिथे कंप्लीट होते. करणच्या खात्यामध्ये 4 बॉलमध्ये 4 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची आवश्यकता. 22 फ्रॉम 14. 14 चेंडू आणि अजूनही या मॅच मध्ये ते आव्हान कायम आहे. 22 धावा करायचे आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. या 2 बॉलवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. या 2 बॉलवर आक्रमण केलं तर सामना खुला होईल वी लॉयन्स ओडिसासाठी. उडवलाय बॉल. फिल्डर आहे का हे पाहावं लागेल. नाही तिथे फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. मुझम्मिलच्या बॅट मधून खणखणीत चौकार. बरोबर तो पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि बॉलरच्या मेरिटवर फटकेबाजी मुझम्मिलची पाहायला मिळाली. या चौकाराच्या मदतीने परत एक वेळा ती कलाटणी सामन्यामध्ये दिली जाते मुझम्मिल कडून वी लॉयन्स ओडिसासाठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 75. 75. 18 धावसंख्येची आवश्यकता. 13 बॉल 18 रन. शेवटचा बॉल शिल्लक.
हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत एक सिंगल मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. आता धावा झाले 76. 6 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 17 रन. 17 फ्रॉम 12. 12 बॉल 17 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. तुम्ही पाहताय 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज 2025 मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा येते येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये दिनांक 17, 18, 19 आणि 20 जुलै रोजी 3 लाख प्रथम पारितोषिक, 1.5 लाख सेकंड पारितोषिक, 75,000 तिसरं पारितोषिक. 12 ओव्हरचे सामने असतील आणि त्याचा ड्रॉ तुमच्या स्क्रीनवर आहे. उमेश 11 ट्विशा स्पोर्ट्स जितुरीची निलेशी डोंबिवली. फर्स्ट मॅच 17 तारीख वी लॉन्स ओडिसा विक्रोलेन्स विक्रोळी. सेकंड मॅच 12 ओव्हरची मॅच 17 तारीख. 18 तारखेला VK रायगड ग्रामीण विरुद्ध भिवंडी 11 JP जयेश पाटील यांचा संघ आहे. रायगड विरुद्ध श्रीजा 11 लालबाग 18 तारखेला खेळतील. 19 तारखेला कंदारी किंग्स MUCC ओडिसा, ताई पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स उत्तन 19 तारखेला खेळतील. 20 तारखेला सेमी फायनल 16 ओव्हरच्या होतील. फायनल 16 ओव्हरची असेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडीमध्ये ही स्पर्धा रंगेल. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं परत एकदा. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये अजूनही समीकरण 17 धावा. 12 गेंदे 17 रन. वॉट अ मॅच. जिशान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हे षटक या मॅचची कहाणी लिहेल. पहिला बॉल बैठक. बॉलने उंची गाठली आहे, डिस्टन्सही मिळालंय. बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने परंतु फिल्डर आता येतोय. त्याचं कारण आहे बॉल हवेने आतमध्ये आला आणि तिथे फिल्डर तयार होता. अजयने हा झेल टिपला आणि कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे सांगत असताना मुजम्मिल खान 20 बॉल 40, 200चा स्ट्राइक रेट आणि आता या सामन्यामध्ये कलाटणी बैठक फटका, उंची गाठली, डिस्टन्सही मिळत होतं परंतु त्याच्यानंतर बॉल हवेने थोडासा आतमध्ये तरंगत आला आणि पहा काय कॅमेरा वर्क आहे. 10x बॉल आहे. 10x जे अक्षर आहेत त्या बॉलवर कोरलेली ते देखील आमचे कॅमेरामॅन दाखवतात. त्या सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे आणि तेवढाच चांगला झेल. मुजम्मिल आउट. सर्वेश पालव, दीपेश धुळे, रोहित माळी, सागर गोंधळे, रोहन चौधरी, आतिश आमचा ऑपरेटर आहे, सनी शिंदे ऑपरेटर, पियुष आमचा स्कोरर आहे. यांनी सगळ्यांनी खूप कमाल केली. सोशल मीडिया टीम ओम, साहिल, हसनेन आणि शुभम आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्स तुमचं देखील आभार आणि या सगळ्यांचा मेन भूपेश कराळे. चला फर्स्ट बॉल विकेट. मॅच ऑन. सामन्यामध्ये परत एक वेळा ट्विस्ट आलाय. फलंदाज उमर खान आता मैदानामध्ये खेळण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 11. 11 मध्ये धावा करायच्या 17. 11 गेंदे 17 रन. 11 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. बोलत तयार जिशान, समोर उमर खान. या मॅच मध्ये मजा आली आहे. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी हाय व्होल्टेज ड्रामा सध्या पाहायला मिळतोय. 11 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा बोलत तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल होता. संधी आहे. कॅच. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत जिशानने मॅच मध्ये आणलंय. आता वी लॉन्स ओडिशाच्या विरुद्ध त्विशा अर्जुन 11 डायघरला उमर खान गोल्डन डकचा शिकार. आणि आता या मॅचची कहाणी 10 गेंदे 17 रन 10 बॉल 17 धावा. फुल टॉस बॉल अँगल बनवला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेवर लागला आणि डीप मध्ये एकदम सोपा झेल टिपलाय. ओमी केनिन आणि फलंदाज मात्र बाद झालाय उमर खान. मॅच मध्ये ट्विस्ट. 10 बॉल 17 धावा 10 गेंदे 17 रन. सेकंड सेमी फायनल. पहिल्या मॅच मध्ये पवन केनेने त्या धावा चेस केल्या MUCC ओडिसा साठी आणि आता सेकंड सेमी फायनल देखील रंगतदार होतीये कारण आता 10 बॉल मध्ये 17 धावा करायचे आहेत वी लॉन्स ओडिशाला. केतन मात्रे यांच्या टीमला प्रांतिक जी परिधा इनकी टीम को ये टारगेट चेस करना होगा. 10 गेंदे 17 का इक्वेशन. 10 बॉल 17 धावा हे समीकरण आहे.
त्विषा अर्जुन 11 डायगर टीमचे संघमालक युवा उद्योजक तेजस पाटील आणि डॉक्टर संदीप पावशे हे नक्की खुश असतील, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही बदलू शकतो. मैदानामध्ये आलाय आकाश चिंदारिया. आता दोन्ही आकाश मैदानामध्ये आहेत, एक आकाश जांगे आणि एक आकाश चिंदारिया एकाच फ्रेम मध्ये आहेत. हे विशेष पहा, एकाच फ्रेम मध्ये आकाश जांगे आणि आकाश चिंदारिया, मागे दीपू. 10 गेंदे 17 रन, 10 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 93चं टार्गेट होतं. वी लॉयन्स ओडिशा या टीमच्या समोर. बोलत तयार जिशान ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल होता, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, पडल्यानंतर खाली राहिला. एक सिंगल तर इथे मिळेल. आकाशने चढवलाय, आकाशचा बॉल, तोपर्यंत एक सिंगल इथे ऍड होईल. आणि आता समीकरण बदललंय. 9 गेंदे 16 रन, 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. मान्सून सुपर सिरीजचा 70-70 स्पोर्ट्स प्रस्तुत. ही स्पर्धा इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना. 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. करण अजूनही मैदानामध्ये तग धरून खेळलाय. करणकडे तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. याही वर्षी MPL मध्ये तो दिसला असा करण, तो देखील रिप्लेसमेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि करण एक महत्वाचा खेळाडू नक्कीच ठरू शकतो या मॅच मध्ये. 9 चेंडूमध्ये 16 धावा करायचे आहेत. सामना जिवंत आहे. परत एक वेळा बोलत तयार जिशान. पुढचा बॉल घेऊन लेफ्ट हँड राऊंड विकेट करण साठी. करण थांबणार नाही, नावात रन आहेत आणि करणचा तडाखा. बॉल सीमा रेषा पलीकडे इन टू द स्लॉट. इट्स आउट ऑफ द प्लॉट. हा तो षटकार. क्रिजच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर करणने बरोबर जागा दाखवली. स्लॉट मध्ये तुम्ही बॉलिंग करू शकत नाही करण मोरे सारख्या बॅटरला, ज्याच्याकडे तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. परत एक वेळा बॉलरची हवा टाईट. गोलंदाज जिशानच्या विरुद्ध ते आक्रमण. समोर फलंदाजीमध्ये करण मोरे. हा आमचा सबस्क्रायबर मीटर, जसं सांगितलं होतं तसं तुम्ही काम केलंय. 9,83,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. मिशन 1 मिलियनची तयारी आहे. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला, आपल्या हक्काचं चॅनल. परत एक वेळा बोलत यार जिशान. पुढचा बॉल घेऊन करणच्या समोर. यॉर्करचा प्रयत्नच होईल, तोच प्रयत्न करायचा होता, परंतु त्यालाही डिग आउट केलाय. समोर ऑफ ड्राईव्ह करत असताना रनआउट चान्स आणि ती एक धाव मिळताना दिसेल. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने 84. 9 धावा करायचे आहेत. 7 गेंदे 9 रन. लास्ट बॉल. 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगलाय. टार्गेट होतं 93चं. 7 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत वी लॉयन्स ओडिशाला. मॅच इज स्टिल ऑन. आणि आज ही स्पर्धा 3,40,000 प्रेक्षकांनी पाहिली आहे. त्यांचेही आभार. दररोज तुम्ही जी मोलाची साथ देताय आणि हा दुसराच सामना आहे, हे मात्र विशेष आहे. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये हा उच्चांक आहे. 7 बॉल 9 धावा हे समीकरण. शेवटचा बॉल पायावर, पायावर लागलाय. अपील होती स्ट्रॉंग आणि स्पष्ट नकार इथे पंचांनी दिलाय. सध्या तरी नॉट आउटचा निर्णय अंपायरच्या माध्यमातून. LBW साठी DRS उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरने निर्णय दिलाय, तोच कायम राहील. आणि ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 7चा खेळ संपला आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये धावा करायचे 9. 6 गेंदे 9 रन. प्रांतिक जी परिदाइन की ये टीम वी लॉयन्स ओडिशा, उनके सामने खेलने वाली टीम त्विषा अर्जुन 11 डाइगर, तेजस पाटिल, डॉक्टर संदीप पावशे इनकी ये टीम. 17,500 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेतात या मॅचचा. 17,500 प्रेक्षक आपलं स्वागत आहे. 6 बॉल 9 धावा. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. चित्त थरारक सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावर शहारे आणणारा सामना. आणि त्यातल्या त्यात आता एक टीम मीटिंग. इथे कोणाला बाहेर जायला आवडणार नाहीये. परतीचा प्रवास करायला कोणालाच आवडत नसतं. प्रवास हा असा राहिला पाहिजे की शेवट त्या प्रवासाचा जी आपली शेवटची मंजिल आहे, म्हणजे तिथे आपल्याला जायचं आहे, ती फायनल ट्रॉफी, तिथपर्यंत तो जाऊन थांबला पाहिजे. म्हणूनच ही टीम मीटिंग. आकाश तिथे आहे, प्रसन्न पाटील तिथे आहे, दीपू माळी तिथे आहे, अजय पाटील तिथे आहे. सर्वच खेळाडू एकमेकांशी बोलतायत. जिशानने तर आता षटक टाकलंय. लास्ट ओव्हर कोणाला द्यायची याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे.
आता प्रसन्नाकडे ते जातील का? प्रसन्नाच्या खांद्यावर हात तर ठेवला अजयने. तो सांगतोय काय करायचंय तुला, कशी गोलंदाजी करायची, कसं थांबवायचंय टीमला. परंतु मॅच इज स्टिल ऑन. चला जास्त वेळ घेऊ नका, चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे, कारण प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते या सामन्याची. तो सेकंड सेमीफायनलचा सामना चित्तथरारक रंगलाय. पहिल्या मॅच मध्ये पवन केनेचं वादळ, दुसऱ्या मॅच मध्ये मात्र गोलंदाजांचा वरचष्मा या स्पर्धेवर राहिलाय. कमाल केली गोलंदाजांनी. 18,000 प्रेक्षक. मी कौतुक करेन गोलंदाजांचं या मॅच मध्ये, खास करून सोहेल शेखचं. त्याने कलाटणी आणली या मॅचला. 3 विकेट महत्वाच्या क्षणी त्याने घेतल्या आणि त्याच्यानंतर मी कौतुक करेन सुमित औटेचं. त्याने ते अप्रतिम षटक टाकलं आणि मग ते जिशानचे 2 विकेट. एक षटकार जरी आला तरी जिशानने चांगली बॉलिंग केली. 9 धावा ठेवल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि हा आमचा सबस्क्रायबर मीटर. नक्की सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. मिशन 1 मिलियनची तयारी आपण सुरू केली आहे. अयोध्या धमाका, बिग बॅश लीग, भारत ट्रॉफी, ग्रामीण धमाका, बिग बॅश लीग, अशा अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मंथ मध्ये तुमच्या समोर आणखीन 2 पावसाळी स्पर्धा येतात. मान्सून ब्लास्ट आणि त्यानंतर रबर बॉल क्रिकेट कार्निवल. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द टुर्नामेंट तुमच्या समोर रंगत असताना करण मोरे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अजूनही मैदानामध्ये आहे. 18,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला बॉल तयार गोलंदाजीसाठी. प्रसन्न. पहिला बॉल पुल पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. करण मोरेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. पहिल्याच बॉलवर थोडीशी हवा काढली या मॅचची करण मोरेने. मी उगाच त्याला म्हणत नाही स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. जो करतो गोलंदाजांची हवा टाईट असा हा फलंदाज करण मोरेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर येतोय षटकार. शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आला. क्रीजच्या आतमध्ये जात असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुलचा फटका. बॉलला गुल केलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजूनही सामना जिवंत आहे, कारण 9 धावा करायच्या होत्या. आता 5 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. अजूनही विकेट घेतली मॅच मध्ये येऊ शकतात. 5 गेंदे 3 रन, 5 बॉल 3 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. करण मोरे या मॅचचा नक्की सूत्रधार ठरतोय. मधल्या फळीमध्ये सगळ्यात महत्वाचा खेळाडू जो धावा शोधतो. आणि त्याने सुरुवात पहा कशी केली. रॅम शॉट, जिथे 2 विकेट घेतल्या होत्या सोहेलने, त्याच्या विरुद्ध रॅम शॉटने तो चौकार मारला थर्ड मॅनला. आणि तिथून तो थांबलेलाच नाहीये. पायातले बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवले. शॉर्ट बॉलला पुल केलं. आणि याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता बॅटरची कुवत काय, बॅटरची क्षमता काय. लेदर क्रिकेट तो असाच खेळत नाही. 5 चेंडू 3. बॅटची कडा, फ्लाय स्लिप नाहीये. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल आणि हा सामना देखील फिनिश होईल. व्ही लॉयन्स ओडिसाने हा सामना इथे जिंकलाय 5 विकेटने. अभिनंदन. 4 बॉल शिल्लक ठेवले, 5 विकेटने ही लढत जिंकली आणि व्ही लॉयन्स ओडिसा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन केतन मात्रे, अभिनंदन राहुल वाल्मिकी, अभिनंदन अहमद भाई मीन. वेल प्लेड बॉयज. चांगला खेळ तुम्ही सगळ्यांनी केला. आणि फायनल मध्ये MUCC ओडिसा विरुद्ध व्ही लॉयन्स ओडिसा असा हा सामना असेल. टॉस फायनलचा 3 वाजता केला जाईल. याची दोन्ही कॅप्टननी नोंद घ्यायची. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. करण मोरे हा ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मधल्या फळीमध्ये त्याने महत्वाच्या क्षणी त्या 31 धावा केल्या आणि हा सामना जिंकून दिला. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.